स्टार्ट. हो हो बोला. मॅक्सेल सुरुवात कर. सुरू करू का? मॅक्सवेल चालू कर. ओके. तर नमस्कार आणि आजच्या या चर्चेसाठी जमलेल्या सगळ्यांचं मी मुक्त विचार मंच आणि संवाद चळवळीतर्फे स्वागत करत आहे. आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी कुमारी श्वेता दिब्रिटो या उपस्थित आहेत. कुमारी श्वेता दिब्रिटो ह्या आपल्या समाजातील आहेत आणि त्यांचा आणि माझा परिचय गेल्या वर्षी झाला, ज्या वेळेला त्यांनी आपल्या समाजशास्त्रातील MA ह्याच्या अभ्यासक्रमांतर्गत एक प्रबंध त्यांना लिहायचा होता, तर त्यासाठी मला फोन केलेला. आपले सुप्रसिद्ध साहित्यिक आणि मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या त्या नात आहेत. म्हणजे एक साहित्यिक पार्श्वभूमी त्यांना घरूनच मिळालेली आहे. श्वेताने प्रबंध सादर केल्यानंतर मी त्यांना त्यांचा विषय विचारला, तर तो विषय असा होता की सामवेदी ख्रिस्ती वुमेन ओरल सॉन्ग अ सोशोलॉजिकल अनालिसिस. म्हणजे सामवेदी लोकसाहित्यामध्ये आणि विशेषतः काव्यामध्ये जी स्त्री मुक्तीची बीजं पेरलेली आहेत त्याचं विश्लेषण त्यांनी आपल्या या प्रबंधामध्ये केलेलं आहे. आता स्त्री मुक्तीची जी ही बीजं आहेत किंवा स्त्री मुक्तीची ही जी प्रेरणा आहे ही कशी काय उदयास आली? आपल्या सगळ्यांना माहित आहे की कुठलाही धर्म घ्या, मग तो ख्रिस्ती असू द्या, हिंदू असू द्या किंवा इस्लामी असू द्या, या सर्व धर्मांमध्ये ईश्वराचं जे स्वरूप सांगितलेलं आहे ते पुरुष स्वरूप आहे. आणि मला असं वाटते की सामंत व्यवस्थेच्या अगोदरही देखील किंवा आपली जी समाज व्यवस्था होती, जी पितृसत्ताक किंवा पुरुष प्रधान संस्कृती होती, त्याच्या अगोदर देखील धर्माने जेव्हा परमेश्वर म्हणून पुरुषाचा गौरव केला तेव्हाच स्त्री बंधनाची काही बीज तिथे रोवली गेली. हिंदू धर्मामध्ये तर खूप सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे की अर्धनारीश्वर म्हणजे त्यामध्ये पुरुष आणि स्त्री यांना सम महत्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे शिव आणि शिवा किंवा विष्णू आणि नारायणी, नारायण आणि नारायणी. पण त्यामध्ये देखील असं सांगितलं की शिव हा मूलाधार आहे आणि शिवा ही त्याची प्रकृती आहे. आवाज कट होतोय. हो सर, क्लिअर आहे का आवाज? मॅक्सवेल तुझा आवाज क्लिअर आहे, कंटिन्यू कर. ओके. तर त्यामध्ये देखील असं सांगण्यात आलं की शिव आणि शिवा, शिव हा या विश्वाचा मूलाधार आहे आणि शिवा ही प्रकृती आहे. म्हणजे तिथेही स्त्रीला कुठेतरी दुय्यम स्थानच देण्यात आलं. आणि पुढे जाऊन तर ज्या वेळेला शंकराचार्यांनी आपलं अद्वैत तत्वज्ञान मांडलं, आता अद्वैत तत्वज्ञानाचे पण अनेक प्रकार पडतात, त्यामधलं जे अद्वैत तत्वज्ञान होतं त्यांनी तर या प्रकृतीला सरळ. सर मला वाटते तुमचं नेटवर्क काहीतरी खराब असणार. सिद्धेश, माझा आवाज व्यवस्थित येतो का? मॅक्सवेल तुझा आवाज मला व्यवस्थित येतोय. श्वेता तुम्हाला येतोय का? आवाज एकदम क्लिअर आहे. आवाज क्लिअर आहे. ओके ओके मॅक्सवेल कंटिन्यू. हो. तर मी शंकराचार्याच्या अद्वैत तत्वज्ञानावर आलेलो. तर त्या तत्वज्ञानामध्ये स्त्रीला नाही सॉरी प्रकृतीला माया असं म्हणण्यात आलं. आणि मला वाटते की कुठून तरी पुन्हा स्त्री बंधनाला सुरुवात झाली. म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ज्या स्त्रीला आपला पती निवडण्याचा अधिकार होता, जी स्त्री स्व इच्छेनेच सती जात होती, मध्ययुग येता येता ह्या सगळ्या गोष्टीची तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. त्यानंतर हळूहळू स्त्री मुक्ती चळवळीला सुरुवात झाली. त्याची सुरुवात झाली युरोपमधून. 1666 साली इंग्लंडची जी भव्य राज्यक्रांती झाली, त्यानंतर युरोपामध्ये जे प्रबोधन काळाचं युग आलं, त्यामध्ये स्त्री ही बाहेर पडू लागली. परंतु स्त्री खऱ्या अर्थाने बाहेर पडली होती का? 19व्या शतकामध्ये सिमोन दी बुआ हे एक पुस्तक लिहितात आणि त्या पुस्तकामध्ये ते लिहितात की स्त्री ही जन्मतः स्त्री नसते, परंतु समाजाच्या या चौकटीमध्ये तिला स्त्री बनवलं जाते. म्हणजे 19व्या शतकापर्यंत देखील पाश्चिमात्य देशातली स्त्री ही अजूनपर्यंत मुक्त झालेली नाही, असं कुठेतरी त्यांच्या साहित्यातून आपल्याला दिसून येते.
अशा वेळेला भारतातील एक छोटासा समाज, सामवेदी समाज, इकडची स्त्री कशी असावी, इथे आपलं लक्ष वेधणं खूप महत्वाचं आहे. मागे माझा सामवेदी लोकसाहित्यावर एक लेख साधनामध्ये प्रकाशित झाला होता. त्यामध्ये मी संगीतावर भर दिला होता आणि त्यावेळेला मी असं सांगितलेलं की ह्या सामवेदी समाजाला संगीताची एक परंपरा आहे, परंतु त्या संगीताचं जे आजच्या काळात स्वरूप आहे ते अत्यंत दारिद्र्यावस्थेमध्ये आहे. परंतु ते संगीत आणि त्याचं अवलोकन करत असताना मला कुठेतरी असं वाटते की कधीतरी हे संगीत खूप मोठ्या वैभवाच्या शिखरावर असेल. जसं संगीताच्या बाबतीत तसं विचारांच्या बाबतीत देखील मला म्हणायला लागेल की आज आपण बाबा टीसीने पकडलो, बाबा इथे बघतो तिथे बघतो, असं काहीतरी ते गाणं आहे ज्यामध्ये वैचारिक पार गच्छंती करण्यात आलेली आहे. परंतु त्याच सामवेदी साहित्यामध्ये कुठेतरी आपल्याला विचारांचे असे सुवर्णकण दिसत असतात आणि त्या सुवर्णकणामध्ये मी स्त्रीवादी दृष्टिकोनाचा एक शोध घेत होतो. त्यावेळेला माझ्या डोळ्यापुढे सगळ्यात पहिलं काव्य उभं राहिलं ते सोनाबाई. आपणा सगळ्यांना ती कथा माहित असेलच, ती मी आता विस्तृतपणे काही सांगत नाही, परंतु ह्या सोनाबाईला तिच्या कुटुंबातील एक तिचा दूरचा भाऊ किंवा चुलत भाऊ हा तिला मागणी घालतो आणि त्या प्रचलित प्रथेविरोधात सोनाबाई आवाज उठवते. ती एका उंच झाडावर जाऊन बसते आणि उंच झाडावर जाऊन बसलेली असताना तिचा भाऊ तिथे येतो आणि तो तिला साथ देतो की डॅव डॅवलो सोनाबाई, सापा बुकुल्यो कोमाल्यो, सापा बुकुल्यो कोमाल्यो, धान विरोळ्यो पामाल्यो, टाकना तोड्यो किटाल्यो, डॅव डॅवलो सोनाबाई, तुला विनविते तू बांधव, उतरा उतरा हो सोनाबाई, कोमेजली सुमन दले, कोमेजली सुमन दले, गुरस अटले हो पाटोळे लुगडे, उतरा उतरा हो सोनाबाई, विनवितो तुम्हास तुमचा भ्राता. त्याला उत्तर सोनाबाई असं देते की मैं नाही उतरेशी बांधवा माझ्या, आज जरी हायदा तू बांधव माव, उद्या होयदा तू भरतार माव. म्हणजे मी उतरणार नाही माझ्या भावा, कारण आज तू माझा भाऊ आहे, परंतु उद्या तू माझा भरतार होणार आहे. त्यानंतर तिची मावशी येते, मावशी पण तिला तसं सांगते, तुला विनविते तू ही मावशी. त्यावेळेला देखील सोनाबाई म्हणते की आज हायदा तू माझी मावशी, उद्या होणार तू माझी सासू. मावशी ते सासू हा जो मधला खूप मोठा प्रवास आहे त्यावर सोनाबाई काहीतरी बोलून जाते आणि शेवटी सोनाबाईकडे पर्याय नसतो तेव्हा ती चंद्राची आळवणी करते. म्हणजे शेवटी स्त्रीला आधार हा स्त्री परमेश्वराचाच असतो असं कुठेतरी इथे अधोरेखित केलं आहे. त्यानंतर येशू ख्रिस्ताच्या जन्मासंदर्भात माऊली 9 महिने गर्भार हे जे काव्य आहे त्या काव्यामध्ये प्रत्येक वेळेला मरिया एक एक दारापुढे जाते आणि प्रत्येक वेळेला त्या दारापुढे येणारा प्राणी म्हणजे वेगवेगळे प्राणी तिथे वर्णन केलेले आहेत. हे प्राणी स्त्री रूपातच वर्णिलेले आहेत. म्हणजे म्हशीच्या तबेल्यात जाते, ती गायीच्या गोठ्यात जाते किंवा चिमणीच्या घरट्यात जाते, एका स्त्रीच्या दारापाशी जाते आणि अस्तरीने दारजा हाणीला माऊली मागे वळली, किंवा गायने भयने हेपाटजी मारिली माऊली मागे वळली, चिमणीने गरठो जो पाखडलो माऊली मागे वळली. म्हणजे थोडक्यात इथे असा देखील विचार मांडण्यात आलेला आहे की स्त्रीच्या स्थितीला स्त्री हीच जबाबदार आहे. तर अशी स्त्री मुक्तीची खूप सुंदर विचारांची पखरण या साहित्यामध्ये झालेली आहे. मला स्वतःला एक उत्सुकता आहे की श्वेतानी जेव्हा मला प्रबंधासाठी फोन केलेला तेव्हा ह्या सगळ्या मुद्द्याविषयी मी चर्चा केली नव्हती, कारण त्यावेळेला मला माहित नव्हतं की ती स्त्री साहित्यावर काहीतरी लिहित आहे. त्यावेळेला मी सांगीतिक अनुषंगाने तिला थोडंसं मार्गदर्शन केलं होतं. आज जेव्हा मी तिचा विषय जाणून घेतला की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून तिने जे विश्लेषण केलेलं आहे, त्यावेळेला हे सगळे माझे पूर्वमंथन जो होतं ते बाहेर पडलं. तर नक्की श्वेताने ह्या विषयामध्ये कुठला नवा शोध किंवा या साहित्यामध्ये श्वेताला असं दुसरं नवं कुठलं रूप मिळालं जे स्त्रीवादी साहित्यामध्ये अधिक पूरक आहे, ते आज श्वेतानी आपणा सगळ्यांसमोर मांडावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुढील सूत्र मी श्वेताच्या हातात देतो. जय वसुंधरा. थँक्यू. आवाज येतोय माझा? क्लिअरली येतोय श्वेता, कंटिन्यू. हा, तर मी श्वेता, मॅक्सवेल काकांनी सांगितल्याप्रमाणे मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मागच्या वर्षी समाजशास्त्र विभागातून MA सोशॉलॉजी
ही डिग्री घेतली आणि MA डिझर्टेशनसाठी मी जो विषय निवडलेला तो विषय असा की सांवेदी ख्रिस्ती महिलांच्या मौखिक गीतांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण. तर हा विषय मी का निवडला तर समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना डिकॉलोनियल स्टडीज नावाचा एक विषय मी अभ्यासत होते. डिकॉलोनियल स्टडीजला आपण असं म्हणू शकतो की निर्वसाहतीकरण म्हणता येईल. म्हणजे एक्झॅक्ट ट्रान्सलेशन असं काही नाहीये त्या शब्दाचं. तर निर्वसाहतीकरण म्हणजेच म्हणजे टू एक्सप्लेन इट, आपण सगळे आपल्या सगळ्यांच्यावर वसाहतवादी दृष्टिकोनाचा खूप मोठा पगडा आहे किंवा आणि ह्या म्हणजे अशा एका विचारामुळे प्रत्येक गोष्टीकडे आपण बघत असताना एका युरोप केंद्रित दृष्टिकोनातून आपण बघत असतो. म्हणजे ज्याला आपण न्यूरोसेंट्रिक अप्रोच म्हणतो की जे वेस्टमध्ये होतं ते भारी किंवा तिकडची लाईफस्टाईल कॉपी करणं, कपडे इमिटेट करणं, म्हणजे एकंदर आपण वेस्टला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो युरोसेंट्रिक अप्रोच आहे तो खूप प्रचलित आहे किंवा त्याचा पगडा आपल्या सगळ्यांवर खूप जास्त आहे. तर अशाच एका पर्स्पेक्टिव्हला फाटा देणारा दुसरा पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच डिकॉलोनियल अप्रोच. तर डिकॉलोनियलला आपण निर्वसाहतीकरण म्हणू शकतो. तर डिकॉलोनियल अप्रोच ही जी विचारधारा आहे तर ह्या संदर्भात खूप लेखकांचं चांगलं साहित्य प्रकाशित झालेलं आहे. तर काही उदाहरणं मी सांगते तुम्हाला. एक केनियन लेखक आहेत ज्यांचं नाव आहे Ngugi Thiong'o आणि त्यांनी डिकोलोनायझिंग द माइंड, द डिकोलोनाइज्ड माइंड नावाचं पुस्तक लिहिलं, ज्याच्यात कोलोनल माइंडसेटमुळे आपले विचार कसे कन्स्ट्रक्ट झालेत आणि आता त्याला डिकोलोनाइज करण्याची गरज आहे ह्या संदर्भात त्यांनी लिहिलं. आणि त्या पुस्तकात त्यांनी असे काही किस्से सांगितलेत की माझ्या आजींनी सांगितलेल्या गोष्टींमुळे मी कसा घडत गेलो किंवा फोक फोक स्टोरीज आणि कल्चरल बॉम्ब अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलं. त्याच्यानंतर अर्जेंटिना मधले वॉल्टर मिनोलो नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी ऑन डिकॉलोनिलिटी असं लिहिलं. फ्रेंच सायकॅट्रिस्ट आहेत फ्रान्स फेनो, आपल्यापैकी बहुतेक जणांनी हे वाचलं असेल. त्यांची 2 पुस्तकं खूप गाजली, एक ब्लॅक स्किन व्हाईट मास्क आणि दुसरं म्हणजे द रेचर्ड ऑफ द अर्थ. तर ह्याच्यातही नेटिव्हिजम किंवा लोकल कल्चर आणि ह्या सगळ्यांविषयी त्यांनी खूप चांगलं लिखाण केलं. आणि त्याच्यानंतर अगदी लोकल एक्झाम्पल सांगायचं ज्याला आपण सगळे रिलेट करू शकतो तर ते भालचंद्र नेमाडे ज्यांनी नेटिव्हिजमवर लिहिलं म्हणजेच देशीवाद. आणि साईद हुसेन अलातास नावाचे एक लेखक होते जे मलेशियन रायटर आहेत, त्यांनीही ह्याच्यावर खूप लिहिलं. आता डिकॉलोनियल जे म्हणजे डिकॉलोनियल रायटिंग जे आहे किंवा डिकॉलोनियल स्टडीज ज्याला आपण म्हणतो त्याच्यात मुख्यतः थर्ड वर्ल्ड कंट्रीज मधून झालेलं लिखाण किंवा साऊथ मध्ये झालेलं लिखाण किंवा साऊथचा पर्स्पेक्टिव्ह, सबऑल्टन पर्स्पेक्टिव्ह, हे सगळे पर्स्पेक्टिव्ह खूप महत्वाचे मानले जातात. आणि मूळतः म्हणजे मुद्दा असा आहे की युरोसेंट्रिक अप्रोच नेहमीच प्राईम आपण मानतो, तर त्यालाच म्हणजे असं तोडीस तोड देणारा असा हाही एक अप्रोच आहे आणि तो जास्त डेव्हलप झाला पाहिजे. रेविन कॉनेल नावाचे एक ऑस्ट्रेलियन सोशॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी सदन थिअरी विषयी लिहिलं. साऊथचं जे काही दुःख आहे किंवा साऊथ हे नेहमी कसं त्यांची पिळवणूक झालीये किंवा नेहमी कसं त्यांना एक्सप्लॉइट केलं गेलं ह्याविषयी त्यांनी लिहिलंय. आता हे सगळं लिखाण जेव्हा वाचलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एनगुगींचं जेव्हा वाचलं तेव्हा असं वाटलं की त्यांनी जर त्यांच्या कल्चरविषयी इतकं सुंदर काहीतरी लिहिलंय, त्यांच्या बोलीभाषेविषयी इतकं काहीतरी लिहिलंय, आजींनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला म्हणजे आपण सहज घेतो त्यांना किंवा आपल्याला वाटतं ह्याच्यात काय अर्थ असेल किंवा काय, तर अशा सगळ्या साध्या साध्या गोष्टीतून त्यांनी काहीतरी साहित्याची निर्मिती केली आणि ते इतकं गाजलं. तर ते सगळं वाचत असताना असं वाटलं की आपला म्हणजे आपण ज्या भागातून येतो किंवा म्हणजे आता माझ्या वर्गात तर बाकी सगळं असं खूप म्हणजे ओके हा म्हणजे काही फॉरेन स्टुडंट्स होते तर काही म्हणजे अदर स्टेट्स मधले होते किंवा असं काय, आणि त्यांच्याकडे नेहमी काहीतरी वेगळं असायचं सांगायला. आणि तेव्हा मी थोडासा विचार केला किंवा मी ह्या गोष्टीवर म्हणजे काहीतरी असं थोडंसं डिग करायचा प्रयत्न केला. तेव्हा मला हे कळलं की आपलं ही सांस्कृतिक वारसा जो काय आहे तो खूप रिच आहे, एक कल्चरल हेरिटेज आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे आपण
काहीतरी लोकल विषय घेऊन त्याच्यावर काहीतरी मांडायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटलं की आणि माझे गाईड जे होते प्रोफेसर श्रुती तांबे, ज्यांनी त्यांचं एमफिल डिझर्टेशन केलेलं महाराष्ट्रातील महिलांच्या मौखिक गाण्यांचा एक समाजशास्त्रीय विश्लेषण त्यांनी केलेलं. पण त्याच्यात त्यांनी कास्ट, क्लास आणि जेंडर डायनॅमिक्स कन्सिडर करून ते विश्लेषण केलेलं. तर मला असं वाटलं की आपण आपली ही गाणी वाचायला सुरुवात करूया आणि मग जे काही त्याच्यात सापडेल त्याच्यावर लिहित जाऊ हळूहळू. तर अशी विषयाची निवड झाली. उद्दिष्ट म्हणजे आता मी त्याच फ्लो मध्ये सांगते ज्या फ्लो मध्ये मी प्रेझेंटेशन केलेलं. तर ऑब्जेक्टिव्ह, ह्या स्टडीजचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, उद्दिष्ट काय होते, तर सांवेदी ख्रिस्ती समाजातील महिलांच्या मौखिक गाण्यांचा एक सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेणे, ह्या गाण्यांचे समाजशास्त्रीय विश्लेषण करून त्यातून निर्माण होणारे वेगवेगळे अर्थ समजून घेणे आणि ह्या गाण्यामागची प्रासंगिकता किंवा त्या म्हणजे कल्पना काय आहे हे समजून घेणं आणि आजचा युवक ह्या सगळ्याकडे कसं बघतो, ते रिलेट करू शकतात का, त्यांना आवड आहे का ह्या गाण्यांची, किंवा त्यांना वाटतं का की ही गाणी म्हणजे दिस ट्रेडिशन शुड स्टे अलाइव्ह असं एकंदर. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे रिसर्च क्वेश्चन्स होते की ह्या गाण्यांचा प्रभाव काय आहे, आजचा युवक ह्या सगळ्या गोष्टींकडे कसा पाहतो, त्यांचा सहभाग काय आहे आणि जागतिकीकरणामुळे किंवा आधुनिकीकरणामुळे ह्या सगळ्या ट्रेडिशनवर काही त्याचा प्रभाव पडला आहे का. आणि समाजशास्त्रात पद्धतीशास्त्राला खूप जास्त महत्व आहे. म्हणजे कोणतंही संशोधन जर करायचं असेल तर पद्धतीशास्त्र हे खूप महत्वाचं मानलं जातं. मेथडॉलॉजीवर खूप जास्त भर दिला जातो. कारण त्याशिवाय कुठलेही निष्कर्ष काढणं किंवा काहीही लिहिणं किंवा काही स्टेटमेंट्स करणं अशक्य आहे आणि त्याच्यामुळे पद्धतीशास्त्रावर खूप भर दिला जातो. तर मी जे पद्धतीशास्त्र निवडलं त्या टेक्निकला म्हणतात ट्रायंग्युलेशन, म्हणजेच त्रिमितीकरण. म्हणजे ट्रायंग्युलेशन ही अशी टेक्निक आहे की ज्याच्यात गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही प्रकारांचं मिश्रण असतं. म्हणजे गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह डेटाही वापरतात आणि क्वांटिटेटिव्ह मेथडने मिळालेला डेटाही वापरतात. तर दोन्ही डेटा एकत्र करून जो अभ्यास केला जातो त्याला ट्रायंग्युलेशन असं म्हणतात. आणि ट्रायंग्युलेशन ही टेक्निक वापरण्याचं कारण असं की कधीतरी आपण फक्त इंटरव्ह्यूज घेऊ आणि आपण काहीतरी जनरलायझेशन करू, पण काहीतरी सेकंडरी फॉर्म मध्ये जर डेटा असेल तर तो वाचून त्याच्यावरून काहीतरी निष्कर्ष काढून आणि मग ऑन ग्राउंड लोकांना त्याच्याविषयी काय वाटतं हे समजून घेऊन मग ते दोन्ही गोष्टी एकत्र करून जर काही लिहिलं तर ते जास्त लिजिड बनतं. आणि त्यासाठी ट्रायंग्युलेशन ही टेक्निक वापरली. ट्रायंग्युलेशन मध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजेच संख्यात्मक आणि गुणात्मक ह्या दोन मेथड्स. संख्यात्मक मध्ये स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूज म्हणजे संरचित मुलाखती आणि कंटेंट अनालिसिस म्हणजेच आशय विश्लेषण. तर आशय विश्लेषण म्हणजे ह्या कंटेंट अनालिसिस मध्ये मी फादर फ्रान्सिस कोरियनची जी पुस्तकं आहेत म्हणजे पॉल रुमा, फादर फ्रान्सिस आणि डाब्रे ह्या तिघांनी मिळून 1-2 पुस्तकं जी काही लिहिली आहेत त्या पुस्तकांचा मी वापर केला. त्याच्यानंतर बरंच साहित्य जे उपलब्ध होतं ते सगळं वापरलं. त्यातून गाणी वाचली, काही आजीकडून समजावून घेतली, काही कोणाकडून समजावून घेतली, किंवा मधाच्या घागरी नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यात गाणं आणि त्याच्या बाजूला त्याचं थोडंसं विश्लेषण अशा प्रकारचं ते पुस्तक आहे तर तेही वाचलं. तर तिथून हे कंटेंट अनालिसिस मोस्टली मी म्हणजे कंटेंट अनालिसिस साठी ते पुस्तक वापरलं सगळ्यात जास्त. आणि असंरचित मुलाखती ज्या घेतल्या गुणात्मक पद्धतीच्या अंडर त्या मी युवकांच्या घेतल्या आणि लॉकडाऊनचा काळ होता त्यासाठी मी प्रत्यक्षात कोणाला भेटू शकले नाही. तर मी गुगल डॉक्सवर एक गुगल फॉर्म बनवला, म्हणजे 10-12 प्रश्नांचं एक शेड्यूल बनवलं आणि त्याची लिंक फॉरवर्ड केली आणि उत्तरं सगळी गोळा केली आणि त्याचं अनालिसिस केलं. त्याच्यानंतर ह्या मेथडॉलॉजीमध्येच म्हणजे पद्धतीशास्त्रात दुसरा एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे एथिक्स. एथिक्सला आपण नीतिमत्व म्हणू शकतो. तर सोशॉलॉजीचेच असं नाही पण एकंदरच रिसर्च रिलेटेड जे काही एथिक्स आहेत ते सगळे पाळूनच हा रिसर्च केलेला आहे. मी पहिल्यांदा बोलते म्हणून म्हणजे माझं स्ट्रक्चर्ड नसेल खूप काहीतरी तर मला प्लीज समजून घ्या.
अनालिसिस जे काही मी केलं, तर आपली जी सांवेदी ख्रिस्ती स्त्रियांची जी मौखिक गाणी आहेत, त्याचं 5 प्रकारामध्ये आपण विभाजन करू शकतो. एक पहिला प्रकार असा आहे की अंगाई गीतं, ज्याला ललाबाई म्हणतात. दुसरा प्रकार आहे बडबड गीतं, अंगाई गीत बडबड गीतं, ज्याला बॅबल सॉंग्स म्हणतात. तिसरा प्रकार आहे सांस्कृतिक म्हणजे कल्चरल सॉंग्स जे काही आहेत ते आपले. चौथा प्रकार आहे लग्न समारंभात गायली जाणारी गाणी म्हणजेच मॅरेज सॉंग्स. आणि 5वा प्रकार आहे की डिव्होशनल सॉंग्स म्हणजे धार्मिक गाणी आहेत ती मोस्टली धर्म रिलेटेड. तर ह्या भागात मी मुख्यतः प्रत्येक प्रकारातली 4-5 गाणी निवडून त्यातल्या 2-2, 4-4 ओळी लिहून त्याच्यावरचं थोडंसं विश्लेषण असं अनालिसिसच्या भागात असं मांडलं. आणि डेटा इंटरप्रिटेशन आणि अनालिसिस मध्ये ह्या गाण्यांच्या माध्यमातून म्हणजे ह्या गाण्यांच्या ओळींचा अर्थ स्पष्ट केला अनालिसिस मध्ये, आणि इंटरप्रिटेशन मध्ये किंवा फाइंडिंग्स आणि ऑब्झर्वेशन्स मध्ये मी काही थीम्स काढायचा प्रयत्न केला ह्या सगळ्यांमधून. त्याच्या आधी एक मुद्दा राहिला, सॅम्पल जो काही मी निवडला, तर सगळ्यात पहिल्यांदा मी क्वेश्चनेअर जी मी बनवलेली ती मी त्याचा वाटप समान केलेलं, म्हणजे 50 युवक आणि 50 युवती अशांना ती मी सर्क्युलेट केलेली ऑनलाईन. पण समहाव युवकांकडून हवा तसा रिस्पॉन्स नाही आला, म्हणजे फक्त 40च आले, पुढचे 10 येतच नव्हते. मग एक्स्ट्रा 10 युवतींना पाठवले, म्हणून तो सॅम्पलची साईज जरा अनइव्हन आहे की 40 युवक आणि 60 युवती असा 100 माझे सॅम्पल साईज होता, म्हणजे नमुना ज्याला आपण म्हणतो सॅम्पल. आणि एक मिनिट. तर आता फाइंडिंग्स आणि ऑब्झर्वेशन्स काय होते, तर सगळ्यात पहिल्यांदा निरीक्षण आणि ह्याच्यातून काय शोधण्याचा प्रयत्न केला. तर सगळ्यात पहिली थीम जी मला वाटली की ही सगळी गाणी जी आहेत ती खूप विमेन सेंटर्ड आहेत, म्हणजेच स्त्री केंद्रित आहेत, की नेहमी स्त्रीला मध्यभागी ठेवून ही सगळी गाणी लिहिली गेली आहेत किंवा बनलेली आहेत. तर आणि ह्या गाण्यांतून एक प्रकर्षाने जाणवतं की स्त्रिया कशा भावनिक असतात, मवाळ, नम्र वृत्तीच्या असतात, किंवा त्यांचं एक उत्सवप्रेमी रूप जे असतं हे खूप ग्लोरिफाय केलेलं आहे ह्या गाण्यांमधून. आणि स्त्रियांचं आयुष्य हे कसं त्यांच्या संसाराभोवती आणि त्यांच्या घराभोवती गुरफटलेलं असतं, ह्याचं एक विश्लेषण किंवा ह्याचं एक म्हणजे हे सगळ्यात जास्त मांडलेलं आहे ह्या सगळ्या गाण्यांमधून. त्यांच्या भूमिका काय असतात, त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, त्यांच्या कामाचं स्वरूप, कुटुंबाने त्यांच्या प्रती बाळगलेल्या ज्या काही अपेक्षा आहेत, आणि पर्यायानं समाजाने की समाजाच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, अशा सगळ्या गोष्टींचं एकंदर विश्लेषण ह्या गाण्यांमधून दिसतं, किंवा हे सगळं ह्या गीतांमधून पुढे येतं. आणि आपण मौखिक साहित्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की साहित्याचा हा प्रकार जो आहे ह्याच्यात स्त्रियांचा सहभाग हा आघाडीवरच आहे. म्हणजे मौखिक साहित्याविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा टोटॅलिटीमध्ये जर बघितलं तर स्त्रियांचा सहभाग ह्याच्यात खूप जास्त प्रकर्षाने जाणवतो आपल्याला, किंवा म्हणजे ओव्हर पॉवरिंग एक हे जे आहे पिक्चर जे आहे ते स्त्रियांचंच आहे, त्यांचा सहभाग ह्याच्यात खूप जास्त दिसतो. आणि ह्याच कारणास्तव का कोण जाणे प्रॉबब्ली मला मिळालेली उत्तरं पण युवतींकडून लगेचच मिळाली, किंवा त्या जास्त एक्साइटेड होत्या ही उत्तरं सांगण्यासाठी किंवा हे सगळं एक्सप्रेस करण्यासाठी. आणि बॉईज समहाव किंवा युवकांकडून इतक्या लवकर सगळी उत्तरं नाही आली. म्हणजे हे जनरलायझेशन असू शकतं, पण असं एक थोडंसं एकंदर ऑब्झर्वेशन होतं. त्याच्यानंतर म्हणजे ही गाणी जी आहेत, आता अंगाई गीतांकडे जरी आपण पाहिलं तर ती अंगाई गीतं पण अशी आहेत की म्हणजे जसं मॅक्सवेल दादा ही आधी बोलली की एका पद्धतीने जर आपण बघितलं ह्या सगळ्या गाण्यांकडे, तर स्त्रियांना किंवा मुलींना म्हणजे पाळण्यापासूनच, म्हणजे त्या जेव्हा आपण पाळण्यात आहेत तेव्हापासूनच त्यांना असं शिकवलं, म्हणजे त्यांचं कंडिशनिंग असं झालं की स्त्री जन्म हा गुलामगिरीचा आहे, तुला तुझ्या संसारात
जास्त लक्ष घालावं लागणार आहे किंवा थोडासा अन्याय होईल तुझ्यावर किंवा कधीतरी काहीतरी होईल, पण त्याच्या अगेन्स्ट तू बंड करायचा नाही, पण तू ते सगळं स्वीकारायचं कारण तुला तिथे दिवस काढायचे आहेत. अशा प्रकारचं हे एकंदर सगळं म्हणजे मला वाटतं हे अशा प्रकारचं सगळे डिस्क्रिप्शन्स आहेत त्या गाण्यामध्ये. पण म्हणजे असा एक अपवाद असू शकतो डेफिनेटली. म्हणजे मॅक्सवेल दादांनी सोनाबाईच्या गाण्याचं जे उदाहरण सांगितलं, तर त्याच्यात तिचं थोडासा बंड करण्याची वृत्ती किंवा काहीतरी थोडंसं दिसून येईल. पण बाकी गाण्यात हे मला कुठेही दिसलं नाही, की तू लढ, काही अन्याय होत असेल किंवा काय होत असेल, तर बंड कर किंवा उत्तर दे किंवा असं कुठल्याही गाण्यात मला जाणवलं नाही. एकंदर ते असं होतं, की म्हणजे ही गाणी एक एक प्रकारचं म्हणजे अंगाई गीतं, एक प्रकारचं कंडिशनिंग होतं, की पुढे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणींसाठी मुलींना तयार करणं किंवा त्यांना कंडिशन करणं ह्या सगळ्या गोष्टींना फेस करण्यासाठी म्हणून. अशी ही गाणी मला म्हणजे अंगाई गीतं तरी मला तशी वाटली. एक मिनिट. हां. किंवा एक गाणं आहे ज्याच्यात असा क्लिअर हे आहे संदर्भ आहे, की स्त्री जन्म हा गुलामगिरीचा आहे. तर ते मला प्रॉब्लेमॅटिक वाटलं फ्रॉम सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. ते हं. आलिया जन्मा, गुंतली संसारा, अस्तारी जन्मा अस्तरी जन्मा कवा आली, आलिया जन्मा दगदगली पराना. तर इथे असा क्लिअर उल्लेख आहे की स्त्री जन्म हा गुलामगिरीचा आहे आणि त्याच्यामुळे जे एज ओल्ड स्टिरिओटाईप आहे जेंडर रोल्स डिफाईन करण्याचं, की तुझं आयुष्य हे चूल आणि मूल ह्याच्या भोवती गुरफटलेलं पाहिजे, बाकीच्या गोष्टींकडे तू लक्ष द्यायचं नाही. ह्या सगळ्यां म्हणजे हा हा मुद्दा मला जास्त प्रकर्षाने जाणवला. म्हणजे विमेन सेंट्रिक गाणी आहेत असं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की इन्फ्लुएन्स ऑन द युथ. युवकांवर म्हणजे आजचा जो युवा वर्ग आहे त्याच्यावर ह्या गाण्यांचा कसा इन्फ्लुएन्स आहे किंवा प्रभाव कसा आहे. तर शक्यतो मी जी क्वेश्चनेअर डिस्ट्रीब्यूट केली, जी ऍडमिनिस्टर केली ती 15 ते 30 या वर्ष म्हणजे 15 ते 30 वर्ष या वयोगटातील युवकांसाठी ती मी ऍडमिनिस्टर केलेली. त्याच्यातले 15% फक्त उत्तरदाते हे 30च्या वरचे म्हणजे 30 वर्षांच्या वरचे होते. 92% उत्तरदात्यांकडून म्हणजे हे समजलं की त्यांना लग्नगीतांची म्हणजे लग्नात गायली जाणारी गीतं जी आहेत किंवा त्या समारंभात गायली जाणारी जी गीतं आहेत फक्त त्या गीतांशी ते परिचित आहेत. बाकी गीतं त्यांनी कधी जास्त ऐकली नाहीत. आणि ह्याचा अर्थ असाही असू शकतो की आपले पारंपरिक लग्न सोहळा जो काही म्हणजे जे काही असतं त्याच्यामुळे म्हणजे त्या सगळ्यात आपण किंवा त्या चालीरीती बऱ्यापैकी अजूनही कंटिन्यू केल्या आहेत. म्हणजे अजूनही आपलं लग्न म्हणजे ते तळण असेल किंवा मग सॅटर्डेचे काही कार्यक्रम असतील किंवा मग सोमवारपर्यंतचे. ह्या सगळ्या कार्यक्रमात अजून कुठेतरी थोड्याफार प्रमाणात का होईना ही गाणी गायली जातात आणि त्याच्यामुळे युवक ऍटलिस्ट परिचित आहेत ह्या गाण्यांशी. त्याच्यानंतर एक असा जो पूर्वग्रह आहे की आपल्यापैकी अनेकांच्या मनातही तो असेल की जागतिकीकरण किंवा आधुनिकीकरणामुळे ह्या गाण्यांचा प्रभाव कमी झाला असेल. तर खूपसे असे उत्तरदाते होते म्हणजे 60% उत्तरदात्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना ही गाणी ऐकायला आवडतात आणि त्यापैकी 42% युवकांचं असं म्हणणं होतं की समकालीन म्युझिक म्हणजे कंटेम्पररी म्युझिकच्या तुलनेत त्यांना ही गाणी ऐकायला जास्त आवडतील. तर इथे आय थिंक रिलेटेबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यूने हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण आपण ह्या गाण्यांना रिलेट करू शकतो किंवा ह्या गाण्यात जे काही डिस्क्रिप्शन आहे ते आपण म्हणजे ते घडताना आपण पाहिलंय किंवा ते आपले रूट्स आहेत, ती आपली हिस्ट्री आहे, आपण त्याला रिलेट करू शकतो आणि म्हणून मे बी हे जास्त रिलेटेबल वाटतं. काही गाणी अशी आहेत की ज्याला आपण अजिबात रिलेट करू शकत नाही आता. म्हणजे 21व्या शतकात आता इतके बदल झालेत की पूर्वीसारखी शेती आपल्याकडे होत नाही.
पूर्वीसारख्या खूप गोष्टी आता नाहीत, म्हणजे पूर्वीसारखी घरं राहिलेली नाहीयेत किंवा खूप बदल झालेत जॉग्राफिकल आणि इतरही असे खूप बदल झालेत आणि त्याच्यामुळे सगळ्याच गाण्यांना आपण रिलेट करू शकत नाही. म्हणजे शेतीविषयक जी काही गाणी होती त्याच्यात आता म्हणजे माझं जनरेशन किंवा माझ्या नंतरच्यांनी खूप गोष्टी पाहिल्याच नाहीयेत कधी किंवा आजी जर काही गोष्टी सांगत असेल, काही गोष्टी म्हणजे सांगत तर आम्ही रिलेटच करू शकत नाही कारण त्या पाहिल्याच नाहीयेत आम्ही. तर त्याच्यामुळे काही जणांना असं वाटतं, की आम्ही रिलेटच नाही करू शकत आणि म्हणून आम्हाला ते ऐकायलाही वाटत नाही आणि काही म्हणजे आमचा काही संबंध नसल्यासारखं म्हणजे अशी 1-2 उत्तरं जरा त्या प्रकारची होती. पण ह्याला म्हणजे रिलेटेबिलिटीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 3 मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात. ते सर्वात पहिल्यांदा असं, की ह्या गाण्यांमध्ये जास्त व्हेरिएशनही नाहीये. म्हणजे माझं मॅक्सवेल दादाशी बोलणं झालेलं. मला आत्ता झाल्यानंतर ते प्रॉबॅबली आपल्याला परत सांगतील, की म्हणजे एकाच पद्धतीचे किंवा एकच लय किंवा एकच सुरात अशी ही गाणी आहेत. ती आत्ताच्या मुलांना थोडीशी बोरिंग वाटू शकतात. म्हणजे त्यात काय असं हे नाही. त्याच्यामुळे किंवा रेपिटेशन आहे. तेच असू शकतं. म्हणजे असे काही मुद्दे असू शकतात, की ज्याच्यामुळे हे रिलेटेबल नाही वाटत. की दुसरा एक असा मुद्दा आहे, की लॅक ऑफ डॉक्युमेंटेशन. म्हणजे 90s मध्ये काहीतरी 1-2 पुस्तकं आली आणि त्याच्यावर लिहिलं गेलं, बोललं गेलं किंवा काहीतरी. पण त्याच्यानंतर गाण्यांवर जास्त असं लिखाण झालेलं नाही. तर हे डॉक्युमेंटेशनचा अभाव थोडासा आहे आणि त्याच्यामुळे का होईना हे थोडंसं असं आयसोलेटेड विषय हा किंवा थोडासा एलियन विषय वाटू शकतो आजच्या युवकांना. हं. आणि मुळात ही गाणी जी आहेत, सगळीच गाणी, ती इतकी साधी आणि सोपी आहेत, की ह्याच्यातून असं काहीतरी खूप मोठा समाजशास्त्रीय विश्लेषण असं काही करता येत नाही. म्हणजे असं खूप डीप करायचा प्रयत्न केला तरी असं खूप डीप असं काही मला सापडत नव्हतं ॲज सच. अशा छोट्या-छोट्या मुद्द्यांवरूनच मी काही ते लिहू शकले. तर हे असं का? तर ही गाणी जी आहेत ही आपल्या डे टू डे लाईफला रिलेटेड आहेत. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत. अं, त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा असा की ॲब्सन्स ऑफ मेन म्हणजे पुरुषांचं म्हणजे ते असं ऑलमोस्ट सगळी गाणी अशी वाटतात की दे आर डिव्हॉइड ऑफ मेल एक्सप्रेशन. त्यांच्या भावना किंवा त्यांना काय वाटतं ह्याच्यावर जास्त काही लिहिलेलं मला आढळलं नाही. आणि भारतीय समाज हा मूळतः पितृसत्ताक समाज असल्यामुळे आणि आपलाही समाज काय त्याला हे नाहीये, अपवाद नाही. आणि त्याच्यामुळे स्त्रियांवर खूप मोठ्या प्रमाणात बंधनं आहेत किंवा आत्ता जरी इतके नसले तरी म्हणजे लुकिंग ॲट द हिस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात बंधनं होती. निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग नसायचा किंवा त्यांना पुरेसं स्वातंत्र्य नव्हतं आणि अशा परिस्थितीत गाणी हे एक माध्यम होतं, की ज्याच्या थ्रू स्त्रिया व्यक्त व्हायच्या. तर आय लूक एट ऑल these songs as a mere expression of women's life. आणि म्हणून मला असं वाटतं, की हे एक असं माध्यम होतं विच दे ओन्ड. म्हणजे त्यांचं हक्काचं माध्यम होतं, की ज्याच्या थ्रू ते एक्सप्रेस व्हायच्या. त्यांना संसारात येणाऱ्या अडचणी असो किंवा एकंदरच आयुष्याला घेऊन त्यांच्या काही अडचणी असतील किंवा त्यांना काय वाटतं, त्यांना त्यांच्या मुलांना काय सांगायचं आहे. तर अंगाई गीतं जर आपण बघितली तर त्याच्यात हे आपल्याला जाणवेल, की आईचा मुलाशी संवाद आहे तो. त्या आईचा बाळाशी संवाद आहे. आई बाळाला सांगतेय म्हणजे असे सगळे ते डिस्क्रिप्शन्स आहेत. तर त्याच्यामुळे हे त्या स्त्रीला व्यक्त होण्याचं एक माध्यम म्हणून ह्या गाण्यांकडे मी पाहते आणि म्हणून पुरुषांची ह्याच्यात लीस्ट एंगेजमेंट असू शकते, की हे एक माध्यम असं होतं, की त्यांनी एवढं ओन केलेलं, की त्याच्यामुळे जास्त पुरुषांचं ह्याच्यात एंगेजमेंट नाही दिसते मला. किंवा असं म्हणता येईल, की ह्या गाण्यात स्त्रियांचं जास्त वर्चस्व होतं. आता अ, एक मिनिट. हं. सकारात्मक काही मुद्दे आहेत. म्हणजे असं नाही, की हे जे मी काही बोलले ते सगळं निगेटिव्ह होतं असं. पण अजून काही पॉझिटिव्ह बाजू ह्या गाण्यांच्या भरपूर आहेत.
की एक तर आपले रूट्स काय आहेत किंवा आपला इतिहास काय आहे ह्याचं दर्शन घडवणारी ही गाणी आहेत. दुसरा मुद्दा असा की ही खूप अर्थपूर्ण गाणी आहेत. म्हणजे बॅबल सॉंग्स किंवा ज्याला आपण बडबड गीतं म्हणतो, ती जर आपण वगळली, ती गाणी फक्त मनोरंजनासाठी म्हणून गायली जाणारी गाणी होती. तर तो एक प्रकार वगळता बाकी सगळ्या गाण्यांकडे जर आपण बघितलं, तर ती खूप अर्थपूर्ण गाणी आहेत. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा की लोकांच्या समाज जीवनाचं ते एक प्रतिबिंब आहे. म्हणजेच ही गाणी कधीतरी म्हणजे खूपशा गाण्यात असं नीतिमत्व एक्सप्लेन केलेलं आहे किंवा कसं नीतीने वागलं पाहिजे आपण, ह्याचा प्रत्यय देणारी ही काही गाणी आहेत. आणि दुसरा एक मुद्दा असा की आपला इतिहास जो आहे, त्या इतिहासातून आजची पिढी किंवा भविष्यात जे कोणी म्हणजे आपलं भविष्याकडे आपण कसं पाहावं, ह्याची प्रेरणा किंवा प्रोत्साहन देणारी गाणीही ही आहेत. त्याच्यानंतर ह्या गाण्यातून दुसरं एक मला जाणवलं ते म्हणजे ह्या गाण्यांचं जे एक नेचर आहे ते कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसचं आहे. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस ही एक फ्रेंच सोशिओलॉजिस्ट आहेत एमिल डर्कहाइम, त्यांचा कॉन्सेप्ट आहे हा. तर कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणजे सामूहिक मला शब्द आठवत नाहीये, सामूहिक काहीतरी म्हणतात कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसला. म्हणजे वी फिलिंग किंवा एक समाज भावना म्हणजे आपण एक समाज म्हणून एकत्र कसं वावरायचं असतं किंवा एकमेकांच्या दुःखाच्या प्रसंगी कसं आपण त्याच्या मदतीला धावून गेलं पाहिजे किंवा हे वी फिलिंग आणि ब्रदरहूडची जी भावना आहे ती ह्या गाण्यांच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवते. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की एक्सप्रेशन ऑफ एव्हरीडे लाईफ, त्याच्यावर आपण ऑलरेडी बोलतो. रोजच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे ते सगळं झालं. त्याच्यानंतर आणि ह्या गाण्यांचं असं काही पर्पजफुल कंपोजिशन झालंय असं मला वाटत नाही. म्हणजे आता ही एक घटना आहे आणि ह्याच्यावर आता मला गाणं लिहायचंय म्हणून एखादी स्त्री बसली आणि काहीतरी गाणं लिहिलं, अशातला भाग नाही. तर हे कॉम्पोजिशन्स जे आहेत ते स्पॉन्टेनियस कॉम्पोजिशन्स आहेत. म्हणजे असं मुद्दाम बसून काहीतरी लिहायचंय म्हणून लिहिलेलं नाही, तर प्रसंगानुरूप काहीतरी सुचलं आणि ते गाण्यांच्या माध्यमातून एक्सप्रेस झालं. अशी ही पर्पजफुल कंपोजिशन्स नसून प्रसंगानुरूप जे काही वाटलं ते मांडत गेलं आणि त्याचं रूपांतर ह्या गाण्यांमध्ये झालं. आणि हे ट्रेडिशन जिवंत कसं राहिलं तर बाय द वर्ड ऑफ माउथ, म्हणजे कोणाला तरी गाताना मी ऐकलं, ते मी ऐकलं, मी गायले, माझं कोणीतरी ऐकलं, अजून कोणतरी गायलं, असं करून हे ट्रेडिशन जिवंत राहिलं. पण अंटिल 90s जेव्हा ग्लोबलायझेशन हॅड ऑलरेडी हिट अस, तेव्हा जेव्हा खूप गोष्टी सगळ्या बदलत होत्या, तेव्हा मात्र ह्या गाण्याच्या डॉक्युमेंटेशनची गरज होती आणि ते योग्य प्रकारे झालं असंही मला वाटतं. आणि त्याच्यामुळे आज आमच्यासारख्या जनरेशनला काहीतरी आहे जिथे आम्ही जाऊन बघू शकतो, वाचू शकतो ऍटलिस्ट ती गाणी. प्रत्यक्षात ऐकू जरी नाही शकलो तरी वाचून समजून घेण्याचा तरी प्रयत्न करू शकतो. आता हा जो सांस्कृतिक वारसा आहे किंवा ही जी गाणी आहेत, तर ह्या सगळ्यांना म्हणजे ह्या सगळ्याची जोपासना झाली पाहिजे किंवा हे जपण्यासाठी काय प्रयत्न केले जातात. तर म्हणजे हे खरंच खूप एक्स्ट्रॉर्डिनरी आहे की आपल्याकडचे बरेच लोक म्हणजे वसईतले बरेच लोक ह्याच्यावर चांगलं लिहितायत आणि बोलतायत. तर कॉन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून खुमारी महोत्सव चं जे आयोजन केलं जातं त्यालाही मी एक इनिशिएटिव्ह म्हणून त्याच्याकडे बघते. ब्रास बँड असेल किंवा वेगवेगळे अंक प्रकाशित केले जातात, पाशीहार, कादोडी, आणि त्याच्यात आपल्यापैकी बरेच जणही लिखाण करतात. तर असं जे काही साहित्य पुढे येते त्याच्या निमित्ताने का होईना आजचं जे नवं जनरेशन आहे ते ऍटलिस्ट टच मध्ये राहू शकतात. किंवा बरीच पुस्तकं आली आहेत. आता मी 1-2 पुस्तकांचं नावं ऑलरेडी सांगितली. फादर फ्रान्सिस कोरिया, पॉल रुमाव आणि बावतीस डाबरे यांचं मधाच्या घागरी हे पुस्तक सगळ्यात जास्त माझ्या कामाला आलं. सामवेदी बोलीभाषेतील लोकगीतं, मधाच्या घागरी सामवेदी बोलीभाषेतील लोकगीतं हे एक पुस्तक. दुसरं पुस्तक सामवेदी बोलीभाषा लोकसाहित्य. तिसरं पुस्तक सामवेदी ख्रिस्ती समाज.
रेजिन डिसिल्वा ह्यांचं वसईतील ख्रिस्ती धर्म व मंदिरे, किंवा लेखी स्वरूपात बरंच काही मटेरियल जे इतर ठिकाणी जे मिळालं ते मी रेफर केलं ह्या सगळ्यासाठी. आणि हे सगळे प्रयत्न जे झालेत ह्याच्यामुळे कॉन्झर्वेशन होतंय असं मला वाटतं. ऑनलाईन सोर्सेसही आहेत ज्याच्यामुळे बरंच कॉन्झर्वेशनच्या बाबतीत म्हणजे इनिशिएटिव्ह आहेत. तर त्याच्यात आपण काही वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर बरीच माहिती उपलब्ध आहे. त्यानंतर युट्यूबर्स आहेत आपल्या इकडचे बरेच. त्यापैकी एक नाव तर आपल्या सगळ्यांना माहितीये की सुनील डिमेलो यांचे युट्यूब व्हिडिओज जे आहेत, तर ह्या माध्यमातूनही बरंच कॉन्झर्वेशन होतंय असं मला वाटतं. आणि आजचा जो युवा वर्ग आहे त्याची सगळी शक्ती ते इन अ वे असं पणाला लावून बरेच प्रयत्न करतायत. कोणी काहीतरी छोटे आर्टिकल्स लिहितात, कोणी कविता लिहितात किंवा काय. तर ह्या सगळ्या प्रयत्नांतून आपण हे सगळं कन्झर्व करण्याचा प्रयत्न करतोय. काही जण जुन्या वस्तू संग्रही ठेवतात. तर ह्या सगळ्यातून कॉन्झर्वेशनचे बरेच प्रयत्न केले जातात असं मला वाटतं. आणि सगळ्यांनीच काहीतरी केलं पाहिजे असं नाही. बरेच जण ह्याच्यावर बोलतात. तर आपण ह्याच्यावर चर्चा करतो, बोलतो, तर ह्याही पद्धतीने आपण बरंच कॉन्झर्वेशन करू शकतो असं मला वाटतं. त्याच्यानंतर कन्क्लुजन मध्ये काही आर्ग्युमेंट्स अशा होत्या की स्त्रिया आपल्या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि त्यांनी म्हणजे त्या जर मुख्य प्रवाहात म्हणजे यायचं त्यांनी ठरवलं तर क्रांती घडवू शकतात. हे आपण आजपर्यंत वाचलं आहे, ऐकलं आहे आणि ह्या सगळ्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्त्रियांचा जो साहित्यातला सहभाग आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि अशा काही गोष्टी ज्या आपण अदरवाईज ज्या आपल्याला महत्वाच्या नाही वाटू शकत, त्या खूप सुंदर पद्धतीने मांडू शकतात. त्याच्यानंतर त्यांचा साहित्यात असणारा सहभाग जो आहे तो इन अ वे त्यांचं रेप्रेझेंटेशन आहे पब्लिक स्पिअरमध्ये. तर रेप्रेझेंटेशन इन द पब्लिक स्पिअर हा एक खूप महत्वाचा मुद्दा वाटतो मला. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो हा साहित्यात सहभाग आहे तो खूप उल्लेखनीय आहे असं मला वाटतं. कारण हा एक खूप प्रोग्रेसिव्ह थॉट आहे की स्त्रियांनी पुढे येऊन लिहिणं, बोलणं हा एक प्रोग्रेसिव्ह थॉट आहे आणि म्हणून ते महत्वाचं वाटतं मला. आणि मी ह्या सगळ्याकडे कसं पाहते तर आय लुक अपॉन दिस ॲज व्हेरी रिच स्टॉक ऑफ नॉलेज. म्हणजे हे खूप महत्वाचं म्हणजे असं एक असा संग्रह आहे ज्ञानाचा, म्हणजे असं खूप महत्वाचा स्टॉक ऑफ नॉलेज आहे की ज्याच्यामुळे सतत आपल्याला असं यू गेट सम फूड फॉर थॉट, म्हणजे विचार करण्यासाठी काहीतरी फूड सतत उपलब्ध असतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मीच नाही पण माझ्या आधीही खूप लोकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन संशोधन केलेलं आहे. त्यात कॉइन्स आणि कॉइनेजवर एक प्रकारचा रिसर्च पब्लिश झालाय. त्याच्यानंतर सायरस रिबेरो नावाच्या एका मुलाने बावखालं आणि त्या संदर्भात एक रिसर्च केला होता. तर त्याच्यानंतर ब्रास बँडवर कोणीतरी आपल्याकडचं म्हणजे वसईतल्या कोणा तरुणाने रिसर्च केलेला आहे. तर म्हणजे मला असं वाटतं की असा रिसर्च होणं खूप गरजेचं आहे आणि हे सगळं लाईमलाईट मध्ये येणं गरजेचं आहे. कारण हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा एक खूप सुंदर असा काय म्हणता येईल, म्हणजे दिस इज अ रिच कल्चरल हेरिटेज दॅट वी आर अ पार्ट ऑफ आणि वी शुड बी प्राऊड ऑफ इट असं मला वाटतं. आणि अशाच ह्याच्यातून संशोधनासाठी प्रेरणा मिळते आणि संशोधन झालंच पाहिजे ह्या सगळ्या विषयांवर असं मला वाटतं. त्याच्यानंतर आता म्हणजे खूपशे मुद्दे आहेत जे राहून गेलेत, पण मे बी आपल्या डिस्कशन मधून ते पुढे येतील. तर मी आता थांबते आणि आपण बोलूया. ओके. तर श्वेताने खूप सुंदर प्रकारे आपली जी तांत्रिक बाजू होती, म्हणजे तिचा हा प्रबंध हा एक टेक्निकल विषय आहे आणि त्यामध्ये तिने ज्या काही मेथोडॉलॉजीज वगैरे वापरलेल्या आहेत सर्वसामान्य लोकांसाठी त्या कदाचित क्लिष्ट होऊ शकतील.
त्यात श्वेता ह्या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या आहेत, तरीही इतक्या सुंदर मराठीमध्ये त्यांनी सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणजे इव्हन कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, त्यासाठी त्यांना मराठी शब्द मिळाला नाही, तर समाज भावना, सामूहिक भावना, समाज भावना असा शब्द त्यासाठी असू शकतो. परंतु तरी सुद्धा अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आजच्या काळामध्ये आपल्या पारंपरिक संस्कृतीचा शोध घेणे आणि ते पण आजच्या पिढीने घेणं, श्वेतासारखे युवक या गोष्टीचा मागोवा घेत आहेत, हे नक्कीच स्पृहणीय आहे, अभिनंदनीय आहे. तर त्यांचं आम्ही स्वागत करतोच आहोत. परंतु मला आता इथे अजून एक मुद्दा असा उपस्थित करायचा आहे की ज्या वेळेला आपण सामवेदी साहित्य बोलतो त्यावेळेला ते साहित्य फक्त ख्रिस्ती समाजापुरता मर्यादित राहत नाही, तर ते पूर्ण सामवेदी समाजाचं आहे. म्हणजे त्यामध्ये त्याचं मूळ, मी तर असं म्हणेल की त्याची सुरुवात जिथून होते ती सामवेदी ब्राह्मण या समाजातून होते. आणि सामवेदी ब्राह्मण समाजाचं जे लोकसाहित्य आहे त्याचा देखील मी मागोवा घेत होतो. त्यामध्ये एक मला हे मिळालं गाणं की सीते असता गुफेद्वारी, हे त्यांचं एक गाणं आहे. त्यानंतर त्यांच्या काही ओव्या आहेत, लहान मुलांना सांगितलेली काही अंगाई आहेत त्यांच्या. आणि या सगळ्यामध्ये देखील मला स्त्रीवर जी बंधनं होती त्याचं चित्र दिसत आलं. म्हणजे हिंदू पौराणिक साहित्य जर आपण पाहिलं तर त्यामध्ये कृष्णाने अनेक वेळेला स्त्रियांचा उद्धार केलेला आहे. म्हणजे अगदी कुब्जापासून तर नरकासूर ते 16,000 स्त्रिया ज्या जनानखान्यामध्ये होत्या, अशा सगळ्या स्त्रियांचा उद्धार केलेला आहे. परंतु याचं वर्णन त्या साहित्यामध्ये नाही. त्या साहित्यामध्ये त्यांनी कशावर भर दिलेला आहे, तर ती स्त्री दारामध्ये उभी आहे आणि तिथून एक वरात जात आहे आणि त्या वरातीमध्ये किंवा त्या वारीमध्ये तिला एक विठ्ठल दिसत आहे पंढरपूरचा, आणि त्या पंढरपूरच्या विठ्ठलामध्ये ती आपल्या आई वडिलांचं दर्शन घेत आहे. म्हणजे कुठेतरी तिला माहेरची ओढ लागलेली आहे. ही माहेरची ओढ तिला का लागावी? जर पतीच्या घरी तिला तितकंच प्रेम मिळालं असतं तर कदाचित तिला तितकी ओढ लागली नसती, तितकी ती व्याकुळ झाली नसती आपल्या आई वडिलांसाठी. तर तिथे देखील आपल्याला स्त्रीवादी चित्र दिसते आहे. त्यानंतर जी काही पौराणिक वर्णन आहेत त्यामध्ये रामाने जो सीतेचा त्याग केलेला आहे त्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे, किंवा रावण जो सीतेचं हरण करत आहे त्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे. म्हणजे स्त्रीवादी साहित्य हे सामवेदी समाजाच्या नसानसामध्ये भरलेलं आहे. तर आज आपल्यामध्ये बरेचसे सामवेदी ब्राह्मण बांधव देखील उपस्थित आहेत. तर त्यांना असं कुठे चित्रण मिळालं का, हा नवा अनुभव त्यांनी इथे नक्कीच त्याची चर्चा करावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. आज आपली उपस्थिती बऱ्यापैकी असल्यामुळे सर्वांचे माईक अनम्यूट करणं खूप गरजेचं होईल. आपण आपले प्रश्न किंवा अनुभव शेअर करू शकता. आपण रेज हँड्स या ऑप्शनचा वापर करू शकता. आनंद पाटील यांनी हात वरती केले, तर मी त्यांचा पहिला प्रश्न किंवा अनुभव पहिला घेतो आहे. आनंद पाटील, तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. नमस्कार, आवाज येतोय? येतोय आनंदजी, बोला. हा, सर्वप्रथम श्वेता दिब्रिटो यांचं मी अभिनंदन करतो खास, की त्यांनी प्रबंधासाठी सामवेदी लोकसाहित्य हा विषय निवडला आणि एका अपरिचित विषयाला त्यांनी स्पर्श केलेला आहे. जेव्हा या कार्यक्रमाबद्दल मला समजलं की सामवेदी लोकसाहित्य ह्या विषयावर श्वेता दिब्रिटो काहीतरी बोलणार आहेत, त्यांचा प्रबंधाचा हा विषय आहे, तेव्हा माझा आणि अनेकांचा असा समज झाला की त्यामध्ये संपूर्ण सामवेदी समाजाचा विचार केलेला असावा किंवा संपूर्ण सामवेदी समाजातील लोकसाहित्याचा विचार केलेला असावा. जेव्हा मी संपूर्ण सामवेदी समाज म्हणतो तेव्हा त्यामध्ये सामवेदी ख्रिस्ती आणि सामवेदी ब्राह्मण दोन्ही समाज अपेक्षित आहेत. आता माझ्या मनातलं जे होतं ते नेमकं मॅक्सवेलने सांगितलं की लोकसाहित्य सामवेदी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सामवेदी ब्राह्मण समाजाला वगळून तो विषय पूर्ण होऊ शकत नाही. तर श्वेता दिब्रिटो यांनी जे काही विषय मांडले बरेचसे, त्यावरनं एकंदरीत असं लक्षात येतं की त्यांनी त्या प्रबंधामध्ये केवळ सामवेदी ख्रिस्ती लोकसाहित्याचा विचार केलेला आहे असं वाटतं. एका अर्थाने ते एकांगी विवेचन वाटतं, कारण सामवेदी ब्राह्मण समाज हा मूळ समाज आहे, म्हणजे त्यातनं धर्मांतरित झालेला हा ख्रिस्ती समाज आहे. तर मूळ जो समाज आहे त्यातलं काही थोडंफार साहित्य आहे, त्यात मी जास्त साहित्य असं नाही म्हणणार, कारण सामवेदी ब्राह्मण समाजामध्ये केवळ विवाह गीते आहेत आणि ती पण हाताच्या बोटावर मोजण्याची 20-25 असतील, पण ती पण फार सुंदर आहेत. एकंदरीत त्यातले शब्द जर तुम्ही पाहिलेत की अवचित, पाहियले, महिवरली वगैरे, त्याच्यावर लक्षात येतं की साधारण ती ज्ञानेश्वरांच्या काळातली वगैरे भाषा असावी, म्हणजे साधारण 13व्या किंवा 12व्या शतकातली ती गीतं असावीत.
तर श्वेता दिब्रिटो यांनी जर त्या गीतांचा देखील अभ्यास केला असता तर तो प्रबंध एका अर्थाने पूर्ण ठरला असता असं मला वाटतं. आणि मी जेव्हा जेव्हा सामावेदी समाजाविषयी जेव्हा जेव्हा काही साहित्य आपण वाचतो, अर्थात सामावेदी ब्राह्मण समाजामध्ये त्या मानाने लेखन अत्यंत कमी झालेलं आहे. कंपेअर म्हणजे सामावेदी ख्रिश्चन समाजाची तुलना करता हे फार कमी आहे. कारण ख्रिस्ती समाजामध्ये बरेचसे लेखक आहेत आणि त्यांनी बरंच साहित्य सामावेदी समाजावर लिहिलेलं आहे. पण ते साहित्य वाचल्यानंतर असं लक्षात येतं की त्यामध्ये मूळ सामावेदी ब्राह्मण समाजाचा कुठे विशेष असा उल्लेख दिसत नाहीये. म्हणजे पुन्हा मी म्हटलं त्याप्रमाणे की ते एकांकी आहे. तिथे जर सामावेदी ब्राह्मण समाजाचं जर साहित्याचा किंवा त्यातील चालीरीतींचा जर विचार केला असता तर ते एका अर्थाने परिपूर्ण ठरलं असतं. पुन्हा एकदा मी श्वेता दिब्रिटो यांचं आणि मुक्त विचार मंचचं अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू. हा, मी बोलू का? हा बोला. तर मला असं वाटतं म्हणजे तुम्ही सांगितलं ते मला मान्य आहे. पण माझं हे एम.ए. डिझर्टेशन होतं आणि एम.ए. डिझर्टेशन हा लघु प्रबंध असतो. म्हणजे त्यात पी.एच.डी सारखा आपण मोठा विषय घेऊन त्याच्यावर लिहू शकत नाही. मला सुरुवातीला सामवेदी साहित्याचाच विचार करायचा होता. परंतु एक मिनिट परंतु म्हणजे गाईडचं असं म्हणणं होतं की तो अजून नॅरो डाऊन कर. मग तो अजून नॅरो डाऊन करायच्या म्हणजे एंटायर बार्गेन मध्ये मी असं केलं की तुम्ही टायटल जर माझं टायटलच असं होतं की सामवेदी ख्रिस्ती महिलांची मौखिक गाणी आणि समाजशास्त्रीय विश्लेषण. तर तिथेच मी ते मेन्शन केलंय की कसं मी ते नॅरो डाऊन केलंय. मला मान्य आहे की जर पूर्ण संवेदी समाजाचं एकंदर सगळंच लिहिलं असतं तर ते जास्त होलसम झाला असता माझा रिसर्च. पण पीएचडी ला मी नक्की तो विचार करेन. आता मला लिमिटेशन होतं विषय खूप नॅरो असला पाहिजे असं, म्हणून फक्त ख्रिस्ती महिलांची मौखिक गाणी मी निवडली. आणि ह्याचं म्हणजे जो संदर्भ हे असतं काय म्हणतात रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जे चॅप्टर नंबर 2 ह्या प्रबंधात जे आहे त्याच्यात हे सगळं मी लिहिलंय. पण सगळं का सांगायला जर गेले असते तर ते खूप मोठं झालं असतं. म्हणून मी फक्त मेथोडॉलॉजी पासून सुरुवात करून इंट्रोडक्शन रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मी कट केलं आणि फक्त मेथोडॉलॉजी पासून पुढे फक्त ऑब्झर्वेशन्स आणि फाइंडिंग्स सांगितले. तर त्याचा उल्लेख मी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये केला. थँक्यू. तुमची सूचना एकदम योग्य आहे आनंदजी. फक्त आपला सामवेदी समाज इतका मोठा आहे ख्रिस्ती आणि ब्राह्मण समाज की ते एकट्या माणसाला झेपण्यासारखं नाहीये. त्यामुळे मला वाटतं अजूनही तरुणांनी पुढे येऊन जर याच्यात काही रिसर्च करता आला तर आपण नक्कीच सर्वांना प्रोत्साहन देऊया. आपण पुढचा प्रश्न घेऊया. शीला डिसूजा, मी तुमचं माईक अनम्यूट करत आहे. शीलाजी तुम्ही प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय शीलाजी, बोला. पहिल्यांदा श्वेता तुझं खूप खूप अभिनंदन. आता नुकतं केलं परंतु ग्रुपच्या वतीनं की तू हा विषय घेतला सामवेदी आणि विशेषतः मौखिक गीतं आणि स्त्री साहित्य. तर त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. आज तू आपल्या ह्या ग्रुपवर आलीस आणि सुंदर असं स्पष्टीकरण तुझ्या ह्या थिसिसचं दिलं त्याबद्दल खरंच तुझं कौतुक आहे. म्हणजे तुझे आभार मानण्याविषयी आम्ही खूप 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 कौतुक करतो. आणि यापुढे आता जसं आता नुकता सिद्धेशने सांगितलं की इतरांना सुद्धा आपण जास्तीत जास्त ह्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आणि ते खरं आहे. नुकता आता एक सामवेदी ब्राह्मण समाजाचं पण सांगितलं. पण तू जे आता साहित्य घेतलं होतं आता अभ्यासनासाठी म्हणजे हे जे काही आपलं वाङ्मय तयार केलेलं आहे काही साहित्य प्रकार आपले लोकसाहित्य लोकगीतं किंवा मधाच्या घागरी वगैरे. तर त्यामध्ये मला वाटतं एक असं 12 महिन्याचं गीत आहे बघा किंवा रेणुका निघाली सरोवरे अवतार आहे असं एक जे काही आहे ना त्यामध्ये ना ते एकंदरीत फक्त ख्रिस्ती समाजाचंच नाहीये ते. तर त्यामध्ये जो उल्लेख आहे तो कृष्णाचा आहे, नारद आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख वेगवेगळे उल्लेख आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण नुकता त्याने सांगितलं की सामवेदी ब्राह्मण समाज वगळून आपण काही करू शकणार नाही आहोत. पण म्हणजे पूर्ण हा मोठा व्यापक विषय होईल आणि तुला ते काही म्हणजे थिसिस साठी तुला ते काही योग्य होणार नाही आणि त्यामुळे तू जेवढं घेतलं ते ठीक आहे. त्याबद्दल काही प्रश्न नाही. मुळात आपण आज ह्या ठिकाणी खरी आठवण करायची ती म्हणजे पॉल रुमाव, बाती काका आणि फादर कोरिया ह्यांची खरोखरच आपण आज खूप आभार मानायला पाहिजेत. कारण तू हा जो विषय घेतला त्याची ही जी काही सुरुवात केलेली आहे ती त्यांनी केली त्यावेळेला. म्हणजे प्रमाण भाषा आणि बोलीभाषा आपली बोलीभाषा का टिकवावी हे त्यांना वाटलं आणि त्यातून
हे जे काही झालं आणि आतापर्यंत आपल्यापर्यंत जे काही येतंय, मग आता मग कुपारी महोत्सव आणि मग खाद्य संस्कृती, आपली संस्कृती टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या टोपी घालून, जॅकेट, धोतर बितर नेसून सगळे जातात. हा आत्ता हल्ली आलेला हा सगळ्या ह्या गोष्टी आहेत. पण त्यांनी ती सुरुवात केली आहे. म्हणजे ही मुळं आता बऱ्यापैकी खोल केली आहे तसं म्हणायला काही हरकत नाहीये. तसं बघितलं तरी ही भावना आपल्यामध्ये रुजवणं खूप गरजेचं आहे आणि विशेषतः मध्यंतरीचा कालखंड असा होता, की ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली, जवळजवळ 30 वर्षापूर्वी हे सुरू झालेलं आहे सगळं. तर त्यावेळेला आपल्या लोकांमध्ये एक अशी एक भावना निर्माण झाली होती, की घरामध्ये मराठी बोलायचं म्हणजे प्रमाण भाषा, की ही भाषा म्हणजे त्यांना ती भाषा त्यावेळेला अशुद्ध वाटायला लागली होती. मुळात त्यांना हे कळलं नाही, की आपली बोलीभाषा आहे आणि ही अशुद्ध वगैरे हा काही प्रकारच नाहीये ती मुळात. आणि तसं वाटण्यावरून हे सगळं सुरू झालं. पण मुळात ती जागृती निर्माण करण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं ते खरोखरच त्यांचे आज आपण खूप खूप ऋणी आहोत असं म्हणायला लागेल. आणि विशेषतः तू आता म्हटलं भालचंद्र नेमाडेंचं वगैरे देशीवादाविषयी वगैरे सांगितलं किंवा इतर काही पुस्तकांची नावं सांगितली, सगळी माझ्या लक्षात नाहीयेत. पण ह्याची सुरुवात सुद्धा विका राजवाड्यापासून सुरू झालेली आहे. त्यांनी का सुरू केली तर त्यावेळेला आपल्याकडे ब्रिटिश होते आणि ब्रिटिशांनी त्यावेळेला कसं की जे साहित्य आपला इतिहास जो सुरू झाला लिखाणाला, त्यावेळेला ती सुरुवात मुळात त्यांनी जी केली, त्यांना आपलं साहित्य एवढं म्हणजे त्यांना आपल्या संस्कृतीची खास ओळख नव्हती. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचं म्हणूया आपण. तर त्यावेळेला त्यांनी जे काही केलेलं होतं किंवा जे काही लिखाण त्यांचं सुरू झालेलं होतं, ते तेवढंसं योग्य नव्हतं. चुकीचं सगळं सुरू झालं होतं आणि मग त्यामध्ये मग वि.क. राजवाडे आणि त्यानंतर मग सावरकर वगैरे आले. हा फार मोठा इतिहास आहे तसा. आणि त्यावेळेला त्यांनी प्रादेशिक भाषेमध्ये आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, अशी एक चळवळ त्यावेळेस सुरू झाली. तसं आपल्यामध्ये ही चळवळ 30-32 वर्षापूर्वी आपल्या काही व्यक्तीने सुरू केली आणि आज खरंच सांगायला अभिमान वाटतो आणि तुझं खरोखर कौतुक वाटतंय या ठिकाणी, की तू हा विषय तुझ्या ह्या साहित्यासाठी किंवा तू अभ्यासासाठी घेतला, त्याच्यावरती प्रबंध लिहिला. तर तुझं खरोखरच आपल्या ह्या ग्रुपच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करते. तुझे खरोखरच आभार मानते आणि आपला हा जो ग्रुप आहे, ह्या ग्रुपवर जसं तुला आता बोलावलं आणि आपण ह्या विषयावरती आपण चर्चा केली. तू चांगल्या प्रकारे सुंदर अशी माहिती सांगितली. म्हणजे तुला आपल्या स्त्रीचं जे काही दुःख आहे म्हणा किंवा जी काही सुरुवात आहे, अजूनही संपलेलं नाहीये दुःख. या समाजातल्या आपल्या स्त्रीचं काय कोणत्या स्त्रीचं दुःख संपलेलं नाही. तो फार मोठा विषय आहे. तर आता आपण त्याच्यावरती काही चर्चा नाही करत आहोत. म्हणजे कितीही आपण पुढे गेलो तरी सुद्धा काही झालं तरी सुद्धा स्वयंपाकघरात पहिल्यांदा स्त्रीलाच पाऊल ठेवावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण हे सामवेदी स्त्री किंवा साहित्य, मौखिक गीतं आणि हे स्त्रीनेच का म्हटली त्याच्यामागचं कारण म्हणजे तिच्याशी निगडीत आहे सगळं हे संसार आणि सगळा समाज. हे विसरून चालणार नाही. मग तिचं योगदान फार मोठं आहे समाजामध्ये आजही. म्हणजे कोणत्याही समाजातली स्त्री घेतली तरी सुद्धा फक्त कमावणं हेच आता राहिलेलं नाहीये तिचं. तर त्या पलीकडे तिचं सुरुवातीपासून जे आहे ते तिला करावंच लागतं आणि सगळं आहेच. तर तू छान विषय घेतला आणि मी इथेच थांबते. सामवेदी ब्राह्मण समाजाविषयी सुद्धा आता जे म्हटलं, तर तो विषय फार मोठा होईल. पण मी आता तुला उल्लेख करून सांगितलं, की आपल्या सुद्धा काही गीतामध्ये कृष्णाचं, रामाचं, त्यानंतर रेणुका ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. नाही असं नाही. म्हणजे तेही आपण विसरून चालणार नाही, की आपल्यामध्ये त्याचे पडसाद उमटलेले आहेत बऱ्याच अंशी. कारण आपण त्यांच्यातूनच आलेलो आहोत. धन्यवाद. इथेच थांबते. धन्यवाद शीलाजी. तुम्ही सांगितलं त्याच्यावरून एक म्हणजे कळकळ ही जाणवते, की आपल्या सर्वांमध्येच ही कळकळ आहे, की आपलं साहित्य कुठेतरी जिवंत राहिलं पाहिजे. परंतु मौखिकरित्या हे साहित्य जिवंत ठेवणं खूप कठीण आहे. आपल्याला कुठेतरी हे साहित्य लिखित रूपात जतन करणं गरजेचं आहे. तर या माध्यमाद्वारे मी सर्वांना विनंती करू इच्छितो, किंबहुना आवाहन करू इच्छितो, की आपल्या माहितीतली काही आपली गाणी असतील, गोष्टी असतील, कृपया लिखित स्वरूपात तुम्ही आम्हाला पाठवा. आम्ही काही करून ते जतन करायचा प्रयत्न करू. आपण पुढचा प्रश्न घेऊया. डॅनियल दिलीप सर आणि हेमंतजी यांचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आपण घेऊया डॅनियलचा. डॅनियल, आय एम अनम्युटिंग यू. ओके. श्वेता, खूपच सुंदर असं तू विश्लेषण केलेलं आहेस कुपारी किंवा सामवेदी लोकसाहित्याचं. अगोदर जसं शीलाने म्हटलं, की जे आपल्या बोलीभाषा आहेत, यांनी खरं तर प्रमाण भाषा समृद्ध केलेल्या आहेत. बोलीभाषेचे जे काही विविध ओवळ ज्या आहेत, फक्त सामवेदीच नाही तर इतर ज्या काही शेकडोनी ज्या काही बोलीभाषा आहेत या महाराष्ट्र भूमीत आणि एकंदरीत जगभरात, तर त्यांनी तिकडच्या प्रमाण भाषा त्या समृद्ध केलेल्या आहेत. कारण बोलीभाषा ह्या ज्या असतात त्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये
जो लोकसमूह राहत असतो त्यांच्या तिकडच्या दैनंदिन संघर्षाचं प्रतिबिंब त्या बोलीभाषेमध्ये पडलेलं असतं. आणि तिकडच्या ज्या काही लोकल जे काही प्रतीकं असतात, त्या प्रतीकांचंही प्रतिबिंब त्या बोलीभाषेमध्ये येतं आणि एकंदरीत त्याचा फायदा प्रमाण भाषेलाच होतो. तर मला असं एक प्रश्नाचा उपस्थित करायचा होता, की तू सुरुवातीला 5 प्रकार तू वर्णन केलंस. बडबड गीतं असतील, अंगाई गीतं असतील किंवा विविध लग्न समारंभ किंवा इतर प्रसंगी गायची गीतं असतील. तर यामध्ये माझं असं ऑब्झर्वेशन आहे, की आपल्या सांवेदी समाजामध्ये मृत्यूसमयी जेव्हा अंत्यविधी असतो, तेव्हा तिथं काही स्त्रिया ज्या असतात त्या आपला शोक जो असतात तो काव्याद्वारे त्या आळवितात. तर हा जो प्रकार आहे तो मला वाटतं फक्त सांवेदी समाजामध्येच आहे, की तो इतर कोणत्या संस्कृतीमधून आलेला आहे? आणि हे जे ते काव्य जे स्फुरतं हा एकूणच इंटरेस्टिंग आणि संशोधनाचा विषय आहे. तर याविषयी काही माहिती तुझ्या वाचनात आली होती का हा प्रबंध लिहिताना? हॅलो. हां. तर मी ह्या बाबतीत जास्त विचार नाही केला, पण नक्की आता करेल. पण मी जे काही आर्टिकल्स वाचले किंवा काही पुस्तकं जी माझ्या रिव्ह्यू ऑफ लिटरेचरसाठी वाचली, त्याच्यात हे मुद्दे आलेले वरवरून, असं खोल त्याच्यावर असं काही चर्चा झालेली नव्हती त्या सगळ्या ह्याच्यात. पण त्यात हे मात्र नक्की आलेलं, की मॉर्निंग सॉन्ग्स ग्रीफ, दुःख एक्सप्रेस करण्याची जी गाणी असतात, मॉर्निंग सॉंग्स म्हणून एक उल्लेख होता, की मौन करण्यासाठी जे काव्य म्हणजे त्या प्रसंगात म्हणजे त्या मोमेंटला जे काही सुचतं, तर तेही एक खूप सुंदर फॉर्म आहे एक्सप्रेशनचा असं. पण त्या बाबतीत जास्त काही मी वाचलं नाहीये. पण डेफिनेटली आय विल गेट बॅक टू यू. म्हणजे त्या बाबतीत मला जास्त माहिती नाही. धन्यवाद डॅनियल. पुढचा प्रश्न आहे दिलीप जोशी सरांचा. दिलीप जोशी सर, आपल्याला मी अनम्यूट करत आहे. हॅलो. हा हॅलो. दिलीपजी बोला, तुमचा आवाज येतोय. नमस्कार. सर्वप्रथम श्वेता ही खरं म्हणजे अभिनंदन आणि कौतुकास पात्र आहे आणि या ग्रुपचंही मी अभिनंदन करतो. मॅक्सवेल आणि सिद्धेशने सांगितल्याप्रमाणे थोडस तरुणांनी किंवा तरुणींनी पुढे यायला पाहिजे सामाजिक साहित्याकरता. थोडस मला श्वेताजी प्रश्न असा होता की सामाजिक साहित्य तुम्ही जे वाचलं किंवा रेफर केलं ते कुठे उपलब्ध असेल, त्याचं थोडस डिटेलमध्ये या ग्रुपवर टाकलं तरी मला माहिती मिळू शकेल. आणि आणखी एक असं होतं की आपण जर आपल्या साम्यदी बोली भाषेत एखादा कार्यक्रम ठेवला किंवा एखादं असं काही व्याख्यान किंवा असं काही ठेवलं तर ते खूप चांगलं सोयीचं जाईल असं वाटतं. धन्यवाद. मी सगळ्यात म्हणजे मला सगळी पुस्तकं मिळवून दिली रॉजर रॉड्रिग्स यांनी. त्यांच्या घरी एक छोटी लायब्ररी आहे, त्यांच्याकडे भरपूर साहित्य आहे. तर त्यांनी मला 4-5 पुस्तकं मिळवून दिली आणि बाकी ऑनलाईन 1-2 लेख म्हणजे ऑनलाईन मिळाले 1-2 लेख आणि दुसरं काही साहित्य जे काही मिळालं ते मी ग्रुपवर टाकेन. पण पुस्तकं मी रॉजर रॉड्रिग्स यांच्याकडून घेतली. श्वेताजी, तुमचं काही साहित्य वगैरे म्हणजे रिसोर्सेस असतील ग्रुपवर आपण शेअर करूया सर्वांना. हो हो, नक्की. मी माझं रेफरन्स लिस्ट ग्रुपवर टाकेन डेफिनेटली. शांती आणि संवाद खूप आणि असे मुद्दे आहेत जे मला मांडता नाही आले. माझं बरोबर. मीडियम इंग्लिश असल्या कारणाने मला शब्द सुचत नाही पटापट आणि खूप गोष्टी राहून गेलेत. तर त्याचं एक अनालिसिसचा एक छोटा ड्राफ्टही मी ग्रुपवर टाकेन, म्हणजे मग सगळे आपण रेफर करू शकतील. शांती हो, संवाद आणि मुक्त विचार म्हणजे दोन्ही ग्रुपवर शेअर करूया. नक्की नक्की. हो. पुढचा प्रश्न आहे हेमंत पाटील सर यांचा. हेमंत पाटील सर, तुम्हाला मी अनम्यूट करतोय. प्रश्न विचारा. हा हेमंतजी, ऐकू येतंय मी बोलतोय ते? येत आहे, स्पष्ट येत आहे. मी हेमंत पाटील वाळुंजातून आहे. सर्वप्रथम मी या ग्रुपचं आणि ग्रुपच्या सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. एक खूप चांगला उपक्रम आपल्या दोन्ही समाजामध्ये तुम्ही सुरू केलेला आहे. मला जे काही 1-2 मुद्दे मांडायचे होते ते पहिल्यांदा आनंद पाटीलनी कव्हर केले. नंतर जो माझा एक मुद्दा होता तो डॅनियलनी कव्हर केला. असं काही इश्यू नाही. श्वेताताईंनी जी गीतांचे जे 4-5 प्रकार सांगितले
त्यामध्ये मला वाटतं की जन्मासमयी आणि मृत्यूसमयी जी गीतं आहेत ती पण आपण त्यात सामील करायला हरकत नाही, कारण ते आपल्या संस्कृतीचा एक फार मोठा ठेवा आहे. किंबहुना मानवी जीवनाची सुरुवात जन्मापासून होते आणि तो देह किंवा ते शरीर मृत्यूपर्यंत संपते. आणि आपल्या संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार असतात. त्या 16 संस्कारावरती आपल्याकडे साहित्य असावं असं मला वाटतं. म्हणजे मला आहे की नाही माहिती नाही, माझा तेवढा अभ्यास नाही तुमच्या एवढा, पण ते असावं असं मला वाटतं. तर त्या अनुषंगाने एक शोध घ्यायला हरकत नाही. स्त्रीचं किंवा स्त्रीची मानसिकता, स्त्रीची जडणघडण ती किंवा स्त्रीचं समाजातलं स्थान याविषयी आज आपण बऱ्यापैकी बोललो. हे आपल्या लोकगीताच्या माध्यमातून व्यक्त होतं, आपल्या आचारातनं, आपल्या विचारातनं, आपल्या संस्कारातनं दिसतं. स्त्रीचं बदलतं स्वरूप ही आपल्याला कळतं. एकेकाळी स्त्रीला समाजामध्ये देवीचा मान होता. स्त्रीला शक्तीच्या रूपात तिची पूजा व्हायची, प्रेरणेच्या रूपात तिची पूजा व्हायची. आपल्या ब्राह्मण संस्कृतीमध्ये किंवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रिया यज्ञाचं पौरोहित्य देखील करायची. एकंदरीत स्त्री ही कुटुंबाच्या केंद्रस्थानी देखील होती, किंबहुना आजही आहे. आपण तिचं कर्तस्वरूप जे आहे, कर्तरूप जे आहे ते दुसरं आहे. त्याच्यावर आपण थोडस वेगळा विचार करायला हवा. स्त्री गुलाम आहे असं माझं मत नाही, असं माझं व्यक्तिगत मत नाही. ती कुटुंबाशी जोडलेली आहे, कुटुंबाशी भवितव्याशी ती निगडीत आहे. याचा अर्थ ती गुलाम आहे असं मी समजत नाही. कुटुंबात कोणीतरी काहीतरी जबाबदारी घेतं, स्त्रीने कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे, पुरुषांनी चरितार्थाची किंवा उदरनिर्वाहाची जबाबदारी घेतली होती. जसा काळ असतो त्या पद्धतीने समाजरचना किंवा समाजाची चाकं फिरत असतात. आज काळ बदलतोय, आज आमच्या स्त्रिया खूप पुढे जात आहेत. ज्या काल होत्या आज जात आहेत. मधला काही काळ थोडासा अपवाद असेल. श्वेता, तुझं खरंच खूप अभिनंदन. खूप छान पद्धतीने तू विषय मांडलास. फक्त एकच विनंती, दोन्ही समाजाला एकत्र जोडण्यासाठी म्हणून आपण काम करायचं आहे. असे काही नवीन उपक्रम असतील, असे काही नवीन तुमचे विषय असतील, किंवा दोन्ही समाजाचा विचार करावा. कारण हे आपलं काय म्हणतात ते कॉमन हेरिटेज आहे, कॉमन कल्चर आहे. धर्म फार मोठी गोष्ट मी मानत नाही, कारण धर्म जर फार मोठी गोष्ट असती ना तर आज आपण इकडे एकत्र बसलो नसतो. आज आपण इकडे एकत्र बसलो याचाच अर्थ धर्म मोठी गोष्ट नाही. बस एवढंच मला म्हणायचंय. धन्यवाद. धन्यवाद हेमंतजी. थँक्यू. पुढचा प्रश्न आपण घेऊया. रॉजर रॉड्रिक्स अनम्यूट केलेलं आहे आपल्याला. ओके, आभारी. सर्वप्रथम या ग्रुपचं मी अभिनंदन करतो आणि एका चांगल्या हेतून हा ग्रुप निर्माण केलेला आहे, त्याबद्दल मॅक्सवेल आणि तुझ्याबद्दल बरोबर जे तुझे सहकार्य त्या सर्वांचं अभिनंदन. श्वेता, तुझं पहिल्यांदा मी अभिनंदन अशासाठी करतोय की सामवेदी साहित्यावरती तू आपला प्रबंधचा विषय हा प्रबंध विषय निवडला. कारण अनेक विषय आहेत आणि संस्कृतीवरती जी लोक काम करतात त्यांचा मला मनस्वी अभिमान आहे आणि मला त्यांच्याबद्दल खूप आस्था आहे. तर अनेक विषय चर्चिलेले आहेत. माझे जे विषय होते ते आनंद पाटील आणि ह्यांनी ऑलरेडी मांडलेले आहेत आणि डॅनियलने देखील जो मुद्दा मांडला तो खूप म्हणजे असं कुतूहलाचा विषय आहे किंवा संशोधनाचा विषय आहे. तर त्यावरती मी जास्त बोलत नाही. मला फक्त आज संस्कृतीचा विषय म्हणून एक विषय जो मी फ्रान्सिस डिमेलो सर आणि मॅक्सवेल यांच्याबरोबर देखील बोललेलो आहे, हा की आपल्या या संपूर्ण सामवेदी भाषेचा कुठेतरी एक शब्दसंग्रह असायला हवा. कारण होते असं की ज्याप्रमाणे एक एक गोष्टी, म्हणजे समजा तुम्ही घेतलं की रहाट आहे किंवा मळणी आहे, झोडणी आहे, अशा ज्या एक ज्या क्रिया आहेत त्या जशा बाद होत जातात तशा त्या क्रियेशी संबंधित असणारी जी शब्द संग्रह जो आहे तो देखील कालबाह्य होत जातो. तर आपण सर्वांनी एकत्र येऊ, काहीतरी एक स्ट्रॅटेजी ठरवून त्यातून आपल्या पूर्ण भाषेचा शब्दसंग्रह आपल्याला जर निर्माण करता आला. पॉल रुमावसर आणि कोरिया आणि बाती काकांनी ते अगदी थोडक्या प्रमाणात केलेलं आहे.
सुरुवात आहे ती, त्याला आपण कुठेतरी पुढे नेऊन आपल्या संपूर्ण भाषेचा शब्दसंग्रह, कारण मागील 30 वर्षा अगोदर 40 वर्षा अगोदर जे शब्द प्रचलित होते ते आज नाहीयेत, परंतु त्यातील काही माणसं आपल्यामध्ये आज जिवंत आहेत, आपल्या सोबत आहेत. त्यांचा आधार घेऊन आपण असं काही करू शकतो का, ह्याबद्दल आपण काही प्रयत्न केले तर त्यामध्ये मी हिरिरीने पुढे जाईल, एवढं मी सांगू शकतो. थँक्यू. थँक्यू रॉजरजी, एकदम योग्य सूचना आहे. आपल्यातलेच काही जे साहित्यिक आहेत, सॅबी परेरा म्हणा किंवा इवन मॅक्सवेल, डॅनियल, यांना हे आव्हान स्वीकारायला हरकत नाहीये. मॅक्सवेल? हो, मी बरंच बोललेलो आहे, परंतु आता जो मुद्दा निघाला, जो डॅनियल दादांनी उपस्थित केलेला आहे, की आपल्या समाजामध्ये जी मृत्यूगीतं आहेत त्याविषयी त्यांनी बोललेलं आहे. तर मागच्या माझ्या लेखामध्ये त्या मृत्यूगीतांविषयी सांगीतिक विश्लेषण मी केलेलं, की त्यामध्ये जी काही मौखिक रचना केली जाते आणि त्यासाठी जी चाल वापरली जाते, त्या चालीचं जेव्हा आम्ही सांगीतिक अवलोकन करतो तेव्हा त्यामध्ये भैरवी हा राग बाहेर पडतो आणि भैरवी ह्या रागाने कुठल्याही कार्यक्रमाची शेवट होते. तर आता हे कसं काय हा योगायोग जुळून आलेला आहे मला काही कळत नाही, की जीवनाची सांगता होताना तो भैरवीच राग का यावा. तर हे माझ्यासाठी देखील एक खूप मोठं कुतूहल आहे. त्यानंतर ही जी मृत्यूगीतं आहेत, तर फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं खूप वर्षांपूर्वी मी एक भाषण ऐकलेलं, ते मला आता आठवलं. तर त्यामध्ये त्यांनी असं बोललेलं, की फादर थॉमस स्टीफन्स, ज्यांनी ख्रिस्तपुराण नावाचा खूप मोठा मराठी वाङ्मयामध्ये मेरुमण्यासारखा असलेला ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी ख्रिस्त माता मरिया तिच्या तोंडी एक रुदन दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे मृत्यूगीत गाण्याची परंपरा ही पाश्चिमात्य देशामध्ये नव्हती, ती फक्त भारतीय संस्कृतीमध्येच होती. तर फादरांचं असं मत होतं, की फादर थॉमस स्टीफन्स हे काही काळ वसईला वास्तव्यास होते, असा ऐतिहासिक उल्लेख आहे. तर त्यांच्या वास्तव्याच्या काळामध्ये कदाचित त्यांनी आपल्या समाजामध्ये फिरत असताना कुठल्या तरी मृत्यू प्रसंगी अशी गीतं ऐकलेली असावीत आणि मग त्यानंतर त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये तशा प्रकारचं मृत्यूगीत मरियेच्या तोंडी ठेवलं असावं. शिवाय फ्रान्सिस्को डी गिमरायस यांचं जे ख्रिस्त पुराण आहे त्यामध्ये देखील अशा मृत्यूगीताचा म्हणजे एक संदर्भ आहे आणि अत्यंत करुण रसाने भरलेलं असं ते मृत्यूगीत आहे. तर मला असं वाटते भारतीय संस्कृतीची ती देखील एक खूबी आहे. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर हँड रेसचा वापर करून विचारू शकता. आता मी सर्वांचे माईक अनम्यूट करत आहे. कोणाला काही मुक्तपणे बोलायचं असेल, विचारायचं असेल, विचारू शकता. मी अनम्यूटचा ऑप्शन इनेबल केलेला आहे सर्वांसाठी. हॅलो. हा सर, बोला. श्वेताचं अभिनंदन. खूप चांगल्या प्रकारे तिने आपला प्रबंध जो लिहिलाय त्याचं विश्लेषण केलं. मध्ये मला हे जाणवलं की ते विश्लेषण करत असताना ते खूपसं असं म्हणजे अकॅडमिक पद्धतीने झालं. त्याच्यामध्ये जर तिने काही उदाहरणं घेतली असती, काही आपली गीतं जी आहेत ती उद्धृत केली असती तर ते जास्त लोकांना सहज पोहोचलं असतं असं मला वाटलं. तर तिने पुन्हा कधी जसा प्रयत्न केला तर अवश्य अशा प्रकारचा विचार करावा की मांडणी करताना केवळ नुसतं विश्लेषण करत गेलं तर तुमच्या समजा परीक्षक असतील तर त्यांच्या दृष्टीने ते ठीक आहे, परंतु सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने उदाहरणं दिलेली तर जास्त पटकन लक्षात येतं आणि ते इंटरेस्टिंग पण होतं. तर ही एक सूचना आहे. दुसरं, आता जी सूचना आली की आपण अशा प्रकारची एक मोहीम काढली पाहिजे की ज्याच्यामध्ये आपलं जे वाङ्मय आहे, विशेष सामवेदी बोलीतलं, मग ते ब्राह्मण असो किंवा ख्रिस्ती असो, तर ते सगळं एकत्र करून त्यांचं काहीतरी प्रमाणीकरण केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मला वाटते सिद्धेशने जी सूचना केली की मॅक्सवेल, सिद्धेश, आपले डॅनियल वगैरे हे जे कम्प्युटरमध्ये काम करणारे, IT मध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांनी जर आपलं जसं विकिपीडिया आहे तसं सामवेदी विकिपीडिया तयार केला आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपले जुने शब्द
आणि आपली गाणी म्हणा किंवा काही कथा गोष्टी किंवा संदर्भ असं सगळं एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांचा हातभार लागेल आणि त्याला जर एक विशिष्ट प्रकारे आपण मांडणी करत गेलो तर कमी अवधीमध्ये खूप मोठा संग्रह तयार होऊ शकेल. विशेष करून आता आपले क्रिस्टोफर सारखे वगैरे जे कादोडी अंक काढतात त्याच्यामध्ये ती जी भाषा वापरतात ती आपली कादोडी लिहिताना कसे उच्चार करावेत याच्याबद्दल प्रमाणीकरण नाहीये. त्यामुळे ते मराठीत लिहितात, मराठी लिपीमध्ये, देवनागरीमध्ये, परंतु त्याचे उच्चार कसे असावेत हे निश्चित नसल्यामुळे जर समजा आपण वाचत असलो कादोडी भाषा बोलणारे तर आपल्याला ते कळतं, परंतु जर कादोडी व्यतिरिक्त मराठी भाषिक एखाद्याने ते वाचलं तर त्याला ते बरोबर उच्चार करता येत नाहीत. म्हणजे त्याचं प्रमाणीकरण झालेलं नसल्यामुळे नेमका उच्चार काय आहे ते त्यांना कळत नाही. त्यानंतर दुसरी बाजू अशी की आपण बोलीभाषेचा अभ्यास का करावा तर डॅनियलने सांगितलं तसं बोलीभाषा ही प्रमाण भाषेला समृद्ध करते हे एक आहेच, परंतु त्याबरोबरच आपली मुळं कुठे आहेत ते आपल्याला कळतं. म्हणजे आपण जसं मागे जातो तसं आता पाटील वगैरे बोलले की आपण धर्मापेक्षा पलीकडे आहोत. म्हणजे आपले पोशाख, आपले धर्म हे नंतर आलेली गोष्ट आहे. आपली भाषा जी आहे ती आपली आई आहे किंवा जननी आहे आणि ती आपली जी आहे आई ती सर्वांचीच कॉमन आहे आणि त्यामुळे आपलं जे नातं आहे ते रक्ताचं नातं म्हणतो तसं हे भाषेचं नातं हे जास्त जुनं आहे आणि ते जास्त खरं आहे. कारण आपण म्हणतो तसं एखादा देश धर्मामुळे एकत्र राहत नाही तर तो भाषेमुळे एकत्र राहतो. कारण आपण पाहतो की बांगलादेश आणि पाकिस्तान हे वेगळे झाले एकाच धर्माचे असून, परंतु ते बांगलादेशातली भाषा बंगाली भाषा आणि आपली पश्चिम बंगाल मधली बंगाली भाषा हे एकत्र असल्यामुळे रवींद्रनाथ टागोरांचं गीत हे त्यांचं राष्ट्रगीत झालं. असं होऊ शकतं. म्हणजे भाषा ही सर्वांना जोडणारी म्हणून आपण तिला मातृभाषा म्हणतो. तर हे जे आहे हे कुठेतरी आपण वाढीस लावलं पाहिजे. जर आपण ह्या उत्तर वसईतील समाजाने एकत्र येऊन ह्या आपल्या सामवेदी भाषेसाठी अशा प्रकारचं एक व्यासपीठ तयार केलं ते निश्चितपणे आपल्याला आपल्या सगळ्या समाजाला उपयुक्त ठरेल. आणि श्वेताचं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर, खूप सुंदररित्या तुम्ही मांडणी केलेली आहे आणि ती विकिपीडियाची तुम्ही जी सूचना केली ती नक्कीच प्रॅक्टिकल आहे. आम्ही याचा विचार करू. आपल्यापैकी आय थिंक बऱ्याच लोकांना आपले मुद्दे मांडायचे आहेत. अरविंद पाटील सर तुम्ही बोलू शकता. नमस्कार. आताच फ्रान्सिस सरांनी आपल्या मॅक्सवेल साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे भैरवी घेतलेली आहे कारण त्यांनी सर्व मुद्दे एकत्र सगळं सांगितलेलं आहे. परंतु ह्याचा उगम, कारण मला काही बोलायचं की प्रश्न विचारतात तर जागा शिल्लक उरलेले सर्वांनी ते महत्वाचे प्रश्न होते विचारून झालेले आहेत. पण ह्याचा उगम जो आहे तो हा संवाद मंच जो आहे, मुक्त विचार मंच आहे, ह्यातली 2-4 धडपड्या लोकांमुळे आहे आणि त्या धडपड्या लोकांमुळे हे असे विचार पुढे येऊ शकतात. कारण जेव्हा काही एखादा जण बोलतो तेव्हा त्याला क्रॉस करणं किंवा त्याला अजून काहीतरी ऍडिशनल देणं हे आपल्याला त्यावेळेस शक्य होतं. एखादी ताण एखाद्याने घेतली की दुसरा गायक बाजूला बसला तो त्याच्यापेक्षा वरची ताण घेऊ शकतो किंवा वेगळ्या पद्धतीची घेऊ शकतो. हे कधी होतं तर एक त्याला सपोर्टिंग काहीतरी होतं. तर तशा पद्धतीचा हा मुक्त विचार मंच, संवाद, शांती संवाद हा ग्रुप आहे. ह्यांनी हे मांडायला सुरुवात केल्यानंतर दर रविवारी आपले वेगवेगळे प्रोग्राम होतात. दर रविवारी आपल्या समाजाला जे जास्त जवळचं आहे ह्या विषयावरती आपलं इकडे एक विवेचन होतं. जाणकार व्यक्ती म्हणा किंवा आता जसं ही श्वेता दिब्रिटो अभ्यास केलेली मुलगी आहे हे लोक करतायत आणि त्यामुळे आपल्या सर्वांचा एक आपल्या कक्षा रुंदावत आहेत. आपल्याला आपल्याविषयी स्वतःविषयी जे काही कमी जास्त माहिती असतं ते पूर्ण होत जात आहे. कारण अभ्यास सर्वजण नाही करत, फक्त ऐकलेलं असतं त्याच्यावरतीच बोलतात. त्यामुळे ह्या सर्व याचं श्रेय मी ह्या मुक्त मंच आणि संवाद, शांती संवाद ह्या दोघांच्या ज्या 4-5 तरुणांनी जास्त मेहनत घेऊन हे चालू केलेलं आहे त्यांना देतो. आणि ही झाली थोडक्यात भैरवीनंतरची आभाराची प्रतिक्रिया. धन्यवाद. धन्यवाद अरविंदजी, खूप छान वाटलं तुमचं ऐकून. फक्त आम्हाला श्रेयाच्या उद्देशाने आम्ही नाही करत, आपण सर्व एकत्र येऊ हेच याच्यातच समाधान आहे. कोणीतरी सुरुवात करावी लागते ती आपण केलेली आहे म्हणून हे श्रेय द्यायचं असतं. बाकी श्रेय खरोखर नकोच आहे कोणाकोणाला. धन्यवाद.
शुभदा परेरा यांचा प्रश्न आहे. शुभदा परेरा. सर्वप्रथम सर थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग द ऑपॉर्च्युनिटी. सर्वप्रथम श्वेता दिब्रिटो आपले फार फार अभिनंदन. म्हणजे ह्या वयामध्ये जी जनरेशन आपल्या सामवेदी विचारांबद्दल संस्कृतीबद्दल विचारही करत नाही अशा पिढीतली एखादी मुलगी जेव्हा त्या विषयावर प्रकल्प करते हे खरं तर खूपच कौतुकास्पद आहे. म्हणून सर्वप्रथम तुझे अभिनंदन. आणि दुसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे की आपण जे सर्व काही आता सर्वजण म्हणजे मी ऐकलं की रॉजर रॉड्रिग्स बोलले, सिद्धेश सर बोलले, विन्सेंट सर बोलले आणि एक दोघं जण म्हणाले की एक सामवेदी ख्रिस्ती समाज किंवा सामवेदी ब्राह्मण समाज ह्यांचं एक म्हणून एक व्यासपीठ असावं ज्याच्या थ्रू आपल्याला आपली भाषा आपली संस्कृती जपता येईल. मला हे मान्य आहे, पण हे आपण कोणासाठी करत आहोत? कारण आता जी पिढी आहे म्हणजे जी पिढी आपण म्हणू शकतो की दोज हु आर 40 अबाव जे 40च्या वर्षी लोक आहेत किंवा 35च्या वर्षी लोक आहेत त्यांना ऑलरेडी ह्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा ह्या सगळ्यामध्ये त्यांना ऑलरेडी रस आहे. आपण ह्यांच्यासाठी करत आहोत जी आपली येणारी पिढी आहे. पण आपण जर एक सर्वसाधारण बघितलं तर त्या पिढीला सर्वप्रथम त्यांच्या मातृभाषेतच इंटरेस्ट नाहीये विच इज मराठी. जर त्यांना त्यांच्या मातृभाषेत इंटरेस्ट नसेल तर आपण त्यांना सामवेदी बोलीभाषा शिकवणं हे खूप दूरची गोष्ट आहे. आणि जर आपण हे काम त्यांच्यासाठी करत असू तर सर्वप्रथम ह्या भाषेमध्ये त्यांना रस निर्माण होणं हे खूप गरजेचं आहे. ओके, आपण विकिपीडिया एस्टॅब्लिश केला, पण जर मला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नाहीये तर मी ती विकिपीडिया का उघडून बघेन? तर त्या गोष्टीमध्ये आजच्या पिढीला सामवेदी बोलीभाषा किंवा सामवेदी संस्कृती ह्यामध्ये रस कसा निर्माण करता येईल? आपल्याला काही नवीन साहित्य देता येईल का त्यांच्यासाठी, लहान मुलांसाठी जी 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 लहान मुलं वाचू शकतात त्यांच्यासाठी आपण काही साहित्य निर्माण करू शकतो का? किंवा काही छोटीशी नाटकं किंवा आपण म्हणू शकतो की काही लाईक काइंड ऑफ अ स्ट्रीट प्ले जे आपण त्यांना टाइम टू टाइम संडे स्कूलच्या माध्यमातून किंवा कुठच्याही अशा व्यासपीठाच्या माध्यमातून जर आपण त्यांना दाखवू शकलो तर त्यांच्यात हा रस उत्पन्न होईल आणि तर आपली संस्कृती जतन करण्यासंदर्भात आपण काहीतरी करू शकू. जर आजच्या पिढीला ह्या सर्व गोष्टींमध्ये इंटरेस्टच नसेल तर हे आपण केल्यानंतर ओव्हर पिरियड ऑफ टाइम लाईक 30-40 वर्षानंतर हे पुन्हा सगळं संपुष्टात येईल. जी काही नवीन पिढी येत आहे त्यांना सतत काहीतरी नवीन आपण जर ह्या भाषेत देऊ शकलो तरच आपण त्यांच्यात तो रस निर्माण करू शकू असं मला वाटतं. आणि जसं रॉजर रॉड्रिग्स म्हणाले ह्या संदर्भात जर आपण काही खरंच प्रकल्प करणार असू तर मी नेहमीच ह्याच्यासाठी उपलब्ध असेन अशी शाश्वती मी ह्या व्यासपीठावर देऊ इच्छिते. थँक्यू सो मच. धन्यवाद शुभदाजी. खूप परखडपणे तुम्ही आपलं मत मांडलं आणि नक्कीच विचारार्ह आहे तुमचा जो मुद्दा आहे. तुम्ही शांती संवाद आणि मुक्त विचारमंच हा ग्रुप जॉईन करू शकता आणि सर मी नुकताच जॉईन केला. आणि एक मुद्दा सर म्हणजे मला खरं तर वाङ्मय किंवा मराठी भाषा आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये खूप इंटरेस्ट आहे. पण खरोखरच मला हा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे जो मी आता आणि जस्ट बिकॉज श्वेता माझी रिलेटिव्ह आहे मला ह्या झूम मीट बद्दल कळलं आणि म्हणून मी जॉईन झाले. अदरवाईज मी कुठच्या दुसऱ्या सोशल मीडियावर ह्या पर्टिक्युलर मीटची ऍडव्हर्टिजमेंट किंवा आपण म्हणतो की प्रमोशन असं काहीच बघितलं नव्हतं. फक्त एक ऐकिवात आलं आणि क्युरिओसिटी की श्वेता काहीतरी बोलणार आहे म्हणून मी जॉईन झाले. तर मग आधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे कोणता व्हॉट्सअप ग्रुप आहे, आय एम सो सॉरी तुम्ही नाव पुन्हा सांगू शकता का? शांती संवाद आणि मुक्त विचार राईट. तर आपण तरुणांमध्ये किंवा जी लोक ह्या सगळ्यामध्ये खरंच इंटरेस्टेड आहेत त्यांना सर्वप्रथम ह्या ग्रुपमध्ये ऍड करणं ही खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे कदाचित मी ह्या गोष्टीपासून थोड्या वर्ष लांब असल्यामुळे असेल पण मला खरंच ह्या मंचाबद्दल काहीही माहिती नव्हतं. आता ह्या मीट मधून मला कळलं आणि मग मी लगेच तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला. तर सर्वप्रथम मला असं वाटतं की हा जो हे जे काही व्यासपीठ आहे किंवा हा मंच आहे तिथे त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये इंटरेस्ट असलेल्यांना आपण जॉईन करून घेणं किंवा त्यांचा ह्याच्यामध्ये समावेश असणं ही खूप मोठी गोष्ट होईल. बेसिक गोष्ट आपल्याला ती करावी लागेल. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की बदलाची प्रक्रिया ही कधी खूप म्हणजे अशी स्लो असते. आता मी कसे जॉईन झाले ह्या ग्रुपला ते मला सांगायला आवडेल की डॅनियल दादाचं पुस्तक वाचलं मंच आणि ते मला इतकं भावलं आणि इतकं भारी वाटलं म्हणजे खूप सुंदर वाटलं. आणि तेव्हा मला कळलं की असं काहीतरी म्हणजे मंच आहे. त्याआधी मी ऐकलं होतं फक्त की अशी काहीतरी डिस्कशन चालतात
किंवा असे ते प्रत्येक रविवारी भेटतात, वेगळ्या विषयांवर बोलतात. पण ते पुस्तक वाचल्यानंतर माझं फर्स्ट हँड ओळख ॲज सच झाली ह्या मंचाबरोबर आणि म्हणून मग मी डॅनियल दादाला ईमेल केलं आणि दॅट्स हाऊ आय गॉट कनेक्टेड. आणि मग माझी जबाबदारी काय वाढते ह्याच्यानंतर, की मी माझ्या मित्रमैत्रिणीच्या मध्ये ह्याच्याविषयी बोललं पाहिजे. तर ते पुस्तक आधी पहिल्यांदा मी माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना वाचायला दिलं, की तुम्ही हे वाचा आणि काय वाटतं बघा असं. तर आपण सगळ्यांनी ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं, की आपण एकमेकांशी बोललं पाहिजे ह्या संदर्भात आणि तसे आपण हळूहळू इतरांना जुळवून घेऊ शकतो. आणि पुढचा प्रोग्राम आपण सगळे कादोडमीने घेऊ. ओके. कॅरल डिकोस्टा. सगळ्यात पहिला म्हणजे गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्वेताताई, तुम्ही खूप मस्त इन्फॉर्मेशन दिली. ऍक्च्युली मी एम ए आता करते. मी मराठीमधून करते एम ए. माझं सब्जेक्टच मराठी आहे आणि मला सध्या प्रोजेक्टसाठी म्हणजे सब्जेक्ट दिला होता की बोलीभाषी, तुझी कादोडी बोलीभाषेवरती तू प्रोजेक्ट करायचा. तर मला कादोडी बोलीभाषेवरती इतिहास, कादोडीचा इतिहास, त्याचं साहित्य आणि ती कोणत्या कोणत्या प्रदेशात बोलली जाते, त्यानंतर म्हणजे भागात, प्रादेशिक भाग, त्यानंतर त्या वाडवळी भाषेत आणि आपल्या भाषेत किंवा आपल्या इकडच्या भुईगावमध्ये बोलायचं झालं, भुईगावच्या काही शब्दांमध्ये आणि गासातल्या शब्दांमध्ये किंवा नंदाखालच्या आणि गासातल्या शब्दांमध्ये काही अशा शब्दांमध्ये कसा भेद असतो, फरक असतो, त्यावरती मला अभ्यास करायचा होता. तर मला आजच्या या लेक्चरची खूप हेल्प झाली. थँक्यू सो मच. थँक्यू. एकदम बरोबर म्हटलंस कॅरल मला तू. मला कोणते म्हणजे अजून पुस्तकं रेफर करावी लागतील त्याची पण माहिती मिळाली. अजून मला माहिती पाहिजे. रेफरन्स लिस्ट शेअर करेल तुझ्या बरोबर आणि कधीही म्हणजे मदत लागली तर नक्की आपण बोलू. आणि कॅरल, यू आर वेलकम टू जॉईन द ग्रुप. तुला काही गरज लागली तर आपण ग्रुपच्या माध्यमातून नक्कीच गोळा करू. हो हो हो, नक्कीच. थँक्यू. आणि पुढचं भाषण तुमचं असेल. हा, बरोबर. नक्कीच. थँक्यू. फक्त विनंती अशी आहे, पुढचं भाषण आपण कादोर्डीमध्ये करूया. ओके. आणखीन कोणाला काही सूचना मांडायची असतील, ओपिनियन शेअर करायचे असतील, तसंच सामवेदी ब्राह्मण समाजातील कोणा विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे प्रबंध सादर केलेले असतील तर त्यांनी आमच्या संपर्कात यावं, म्हणजे त्यांचं देखील भाषण आपल्याला यापुढे लावता येईल. नक्कीच. आपण मला एक असं बोलायचंय की मला कोणी बोलतंय का? शीलाजी, तुमचा आवाज येत नाहीये. कट होतोय ना. हो. शीलाजी, तुमचा आवाज येत नाहीये. श्वेता, तू बोल. हा, तर मला असं म्हणायचं होतं की मला ही सगळी मांडणी करायला नक्कीच म्हणजे असं खूप स्पष्टपणे किंवा खूप असं सुंदर प्रकारे ते मांडायला काही जमलं नसेल तर मी माझा ड्राफ्ट नक्की शेअर करेल, तो आपण सगळ्यांना चाळू शकता. दुसरी एक गोष्ट अशी की म्हणजे मी हे सांगते तुम्हाला की डिमेलो सरांनी म्हणजे फ्रान्सिस डिमेलो सर जे आहेत त्यांनी त्यांचं एमफिल डिझर्टेशन म्हणजे अशाच प्रकारच्या विषयावर केलेलं. 11 सामवेदी कोकणी बोलीभाषेतील लोकगीतं स्वरूप समीक्षा असं त्यांचं टायटल होतं. मुंबई विद्यापीठात सादर केलेला हा त्यांचा प्रबंध होता एमफिलचा. त्याच्यातही सुंदर विश्लेषण. संधी मिळाली तर आपण त्यांचं लेक्चर ठेवू शकतो किंवा तो ड्राफ्ट आपल्याला वाचायला मिळाला तर म्हणजे चांगलं होईल. आणि आता कॅरल जसं म्हणाली तसं तिला जर म्हणजे काय मदत लागली तर आपल्या समाजात अशी भरपूर लोक आहेत ज्यांना ह्या बाबतीत खूप नॉलेज आहे, ज्यांचा खूप अभ्यास आहे. तर अशा लोकांशी आपण बोलू शकतो. विषयाची निवड करताना सगळ्यात पहिल्यांदा माझं बोलणं रॉजर रॉड्रिक्स यांच्याशी झालेलं की नक्की काय निवडू, कारण खूप वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत आपल्या कल्चरचे आणि त्याच्यातला एक छोटा आस्पेक्ट निवडायचा होता आणि त्याच्यासाठी म्हणजे ह्या एंटायर प्रोसेसला 1 महिनाभर गेला मला की मला ते नॅरो डाऊन करता येत नव्हतं अजिबात. तर रॉजर रॉड्रिक्स यांची मला खूप मदत झाली. तर कॅरल, तू त्यांच्याशीही बोलू शकते आणि त्यांचं एक छोटं पुस्तक पण आहे वारसा वसईचा. तर त्याच्यात म्हणजे आता जी संकल्पना पुढे आली त्याच्याविषयी त्यांनी त्याच्यात थोडंसं लिहिलंय. तर असे खूप लोक आहेत जे काम करतायत, खूप रिसर्च आहेत जे पब्लिश झालेत.
तर अशा सगळ्यांवर चर्चा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं, म्हणजे जेणेकरून ते पोहोचेल, इट विल रीच अ लार्जर ऑडियन्स. बस that's all. ऍक्च्युअली अजून एक उदाहरण ऍड करायचं म्हटलं म्हणजे उत्कृष्ट उदाहरण आहे ते सुनील डिमेलो यांचं युट्यूब चॅनल. हो, आपल्या मी समाजातले जे पण खाद्यपदार्थ आहेत त्याचे टिकवण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टी सुनील डिमेलो जे प्रयत्न करतायत युट्यूबवर आपण सर्व बघू शकता. खूप छान उदाहरण आहे. आणि रॉजर रॉड्रिक्स आणि विजय रॉड्रिक्स यांच्याकडे एक मोठा म्हणजे असं खूप मोठं ऑलमोस्ट अ साईज म्युझियमचा संग्रह आहे. तर फॉर पीपल लाईक अस म्हणजे आमच्या जनरेशन सारख्या लोकांनी ज्यांनी काही बघितलंच नाही, जुनी घरं आम्ही पाहिले नाहीत, ते जुन्या वस्तू आम्ही पाहिल्या नाहीत, आमच्यासाठी ते खूप एनलाइटनिंग एक्सपिरियन्स आहे अशा ठिकाणं व्हिजिट करणं असं. ओके. आय थिंक आपल्याकडे वेळेचं भान आपण ठेवूया. हो. तर आपली खूप लांबलेली आहे. शीलाजी आहेत का? हा शीलाजी आपण कन्क्लूड करूया. हा शीलाजी बोला. मी बोलत नाही आता, बराच उशीर झालाय तसा, पण आपण कन्क्लूड करूया. हॅलो आपण कन्क्लूड करूया शीलाजी. हा चालेल ठीक आहे. ओके. आता आवाज पण येत नाही, इथे जरा नेटचा प्रॉब्लेम झालाय. मॅक्सवेल तू बोलतोस का? हो, तर आज आपण सगळे इथे उपस्थित राहिलो आणि या चर्चेमध्ये सहभाग घेतला. आपल्या आजपर्यंत जितक्या चर्चा झालेल्या त्यामध्ये सगळ्यात जास्त उपस्थिती आजच्या चर्चेत होती. यावरून आपल्याला समजून येते की आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या भाषेविषयी आपल्या मनामध्ये किती प्रेमाची भावना आहे. अशीच उपस्थिती आपण टिकवूया. फक्त भाषा आणि संस्कृतीच नाही तर अनेक विषय आहेत जे महत्वाचे आहेत, जे रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत. तर अशा विषयांवर आपण चर्चा करूया आणि एक विवेकवादी चळवळ आपण आपल्या समाजामध्ये आणूया. इतकीच माझी सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद. जय वसुंधरा. धन्यवाद. जय सामवेदी. धन्यवाद मॅक्सवेल आणि उपस्थित श्वेताचे आभार मानत धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. आणि खरंच आपला ग्रुप वाढलाय याची आपण आशा धरूया चांगल्या प्रकारे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. म्हणजे मुक्त विचार मंच, मला खूप छान वाटलं बोलायला आणि सगळ्यांशी संवाद करायला. काही मुद्दे जे माझ्या लिखाणातून नाही पुढे आले ह्याच्यावर मी नक्की विचार करेन आणि PhD अजून काहीतरी मोर विषय घ्यायचा मी प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. नक्की श्वेता, धन्यवाद. या थँक्यू. आपण मीटिंग आजची चर्चा इकडेच संपली असं मी जाहीर करतो.